नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी मंत्रा या प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुरुणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 42व्या अंकावर पूर्णतः क्विक रिव्हिजन सिरीज घेतलेली आहे। त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलाय तुम्ही, त्याबद्दल सर्वांचा आभार। आजपासून आपण 41व्या अंकावर ही सिरीज चालू करतोय। 41व्या अंकावर सुद्धा एक 2 ते 3 लेक्चर होतील। पूर्णतः 14 जूनच्या आधी मला 40वा आणि 41वा अंक संपवायचा आहे। तुम्ही हे पुस्तक वाचलेलं असाल तर तुम्हाला रिव्हिजन करायला खूप इझी जाईल। थोडंसं फास्ट मध्ये आपण घेतोय कारण परीक्षा जवळ आलेली आहे आणि डेटा भरपूर आहे। तो पूर्ण कव्हर करणं 1-1.5 तासामध्ये एका लेक्चरमध्ये शक्य नाही। पूर्णतः विश्लेषण करत बसलो तर खूप वेळ आपला त्याच्यामध्ये जाईल। त्याच्यामुळे महत्त्वाचे फॅक्ट फक्त तुमच्या नजरेसमोरून जावेत आणि परीक्षेमध्ये तुम्हाला त्या आठवाव्यात आणि प्रश्न तुमचे त्या ठिकाणी योग्य यावेत, यासाठी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। तशी अनेक विद्यार्थ्यांची डिमांड होती। आपण YouTube चॅनलला ह्याच्यावरती म्हणजे इयरबुक वरती खूप चांगले सेशन्स घेतलेले होते, त्याला पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिलेला होता। त्यानंतर आता 42व्या अंकावर झालेला आहे। आता 41व्या अंकावर काही ठराविक सुरुवातीचे टॉपिक घेऊयात पहिल्या लेक्चरमध्ये। त्याच्यामध्ये 41व्या अंकामधलं जे काही डेटा आहे तो जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 दरम्यानचा माहिती आहे किंवा घडामोडी आहेत। ठीक आहे, तुमच्यापैकी पुस्तक कोणी घेतलेलं नसेल तर नक्की घ्या। मार्केटमध्ये सर्वत्र आपलं पुस्तक अवेलेबल आहे। Amazon, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन पोर्टलवर देखील भेटून जातं किंवा आपली simplifiedcart.com नावाची वेबसाईट आहे, तिथूनही तुम्ही घरपोच मागवू शकता। महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात असलं, खेडेगावात असलं तरी तुम्हाला ते घरपोच पुस्तक आपल्या वेबसाईटला भेटून जाईल। त्याच्यानंतर 6 महिन्याचा प्रश्नसंच देखील आपला प्रकाशित झालेला आहे, ज्याच्यामध्ये ऑक्टोबर 2025 पासून ते मार्च 2026 पर्यंतच्या घडामोडी आहेत। तुम्हाला जर चालू घडामोडीचा सराव करायचा असेल तर हा सराव प्रश्नसंच मार्केटमध्ये अवेलेबल आहे। त्याच्यानंतर आपली सिम्प्लिफाईड फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा अवेलेबल आहे। एमपीएससी मंत्रा नावाचं ऍप स्टोर आहे, प्ले स्टोअरवरनं ऍप डाउनलोड करा। त्याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी 2025 पासून ते एप्रिल 2026 पर्यंतच्या घडामोडीवरती फास्ट ट्रॅक रिव्हिजनसाठी एक 20 लेक्चर आपण टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर प्लस तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी नोट्स आहेत, पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढून मारू शकता। त्याच्यानंतर त्याच्यावर आपण प्रत्येक घटकावरती टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा घेतलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग आणि आयसीटी नावाचं आपलं पुस्तक आलेलं आहे। इन्फोग्राफिक स्वरूपातलं हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तुम्ही जर ग्रुप बी आणि ग्रुप सी ची मुख्य परीक्षा देत असाल तर नक्की हे पुस्तक घ्या। तुम्हाला कुठलाही वेगळा क्लास करण्याची गरज पडणार नाही। एकदम पिक्टोरियल फॉर्म मध्ये इन्फोग्राफिक स्वरूपात आपण हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे। ठीक आहे, सुरू करूयात राजकीय घडामोडीपासून। आपण 41व्या अंकाला सुरू करूयात। पहिलं न्यूज आपली आहे, केरळच्या नामकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। केरळ या राज्याचं नाव आता केरळम असं करण्यात आलेलं आहे। त्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे। सेवा तीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयात संकुलात पार पडलेली ही पहिलीच बैठक होती। त्याच्यामध्ये या संकुलामध्ये पहिल्यांदा जो निर्णय घेतला तो केरळच्या नामकरणासंदर्भात घेतलेला आहे। ठीक आहे, केरळचं नाव केरळम करण्यात येणार आहे। त्याच्याशी संबंधित काही तरतुदी आहेत, त्या तुम्हाला पॉलिटीमध्ये सुद्धा महत्वाच्या आहेत। यापूर्वी जे काही नामकरण झालेलं होतं 2011ला ओरिसा हे नाव चेंज करून ओडिशा करण्यात आलेलं होतं। ठीक आहे, आता केरळचं केरळम करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडलेल्या आहेत त्या संदर्भात न्यूज आहे। 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। 12 जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर अशा एकूण 12 जिल्ह्यांच्या निवडणुका 7 फेब्रुवारी 2026 ला पार पडलेल्या आहेत आणि 9 फेब्रुवारी 2026 ला त्याचा निकाल लागलेला होता। संपूर्ण राज्यभरात अंतिम मतदानाची टक्केवारी होती 68.28%। परभणीमध्ये सर्वाधिक मतदान झालं 74.89%। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 55.79% मतदान झालेलं आहे। ठीक आहे, जे काही झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात झालं आणि सर्वात कमी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मतदान झालेलं आहे। महायुतीमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत। ठीक आहे,
225 जागा भाजपाने जिंकलेल्या आहेत. त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत. जानेवारी 2026 मध्ये या निवडणुका पार पडल्या. एकूण राज्यामध्ये 29 महानगरपालिका आहेत. त्या 29 महानगरपालिकांमध्ये या निवडणुका पार पडलेल्या होत्या. जालना आणि इचलकरंजी या दोन नव्याने निर्माण झालेल्या महानगरपालिका होत्या. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये या दोन महानगरपालिकामध्ये पहिल्यांदाच निवडणुका झालेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिलीच निवडणूक कोणत्या दोन महानगरपालिकांची होती? जालना आणि इचलकरंजीची होती. यामध्ये सर्वाधिक मतदान इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे. 69.76% मतदान त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर सर्वात कमी मतदान मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे. 48.64%. सर्वाधिक मतदान इचलकरंजी, सर्वात कमी मतदान मीरा भाईंदर मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर केरळ नेटिव्हिटी कार्ड विधेयक केरळने जारी केलेलं आहे. त्याचा उद्देश आहे केरळमधील रहिवाशांना त्यांची ओळख केरळीय म्हणून प्रस्थापित करण्यासाठी एक कायदेशीर वैध दस्तावेज प्रदान करण्यासाठी स्वतःच नेटिव्हिटी कार्ड विधेयक जारी केलेलं आहे. कोणत्या राज्याने केलं? केरळनं केलं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नेमणूक झालेली आहे. त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. कधी शपथ घेतली त्यांनी? 31 जानेवारी 2026 ला शपथ घेतली. आचार्य देवव्रत तेव्हाचे राज्यपाल होते, त्यांनी शपथ दिलेली आहे. पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. एकूणात 11व्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे काही खाती देण्यात आलेली आहेत. ती खाती आहेत उत्पादन शुल्क, क्रीडा व युवा कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. हे खाते सुनेत्राताई पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. तसेच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील नेमणूक झालेली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यानंतर या एनसीपीच्या अध्यक्ष होणाऱ्या तिसऱ्या व्यक्ती ठरलेल्या आहेत आणि पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आता त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. ऑक्टोबर 1963 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. बीकॉम हे त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांनाच माहिती आहे. 2010 मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची त्यांनी स्थापना केली. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव त्यांचे सुप्रिया सुळे यांनी केलेला होता. जून 2024 मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून देखील त्यांची निवड झालेली होती. आता त्याच्यानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी त्यांची नेमणूक झालेली आहे. एनसीपी जी पक्ष आहे तो 99 मध्ये स्थापन झालेला आहे. शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर यांनी मिळून हे पक्ष स्थापन केलेला होता. घड्याळ चिन्ह आहे. नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाय खेमचंद यांची मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. मणिपूरमध्ये जवळपास 1 वर्ष त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू होती. त्याच्यानंतर 4 फेब्रुवारी 2026 रोजी मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून वाय खेमचंद सिंह यांची नेमणूक करण्यात आली. 13वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ते सदस्य आहेत. त्याच्यानंतर नवीन 2 उपमुख्यमंत्र्यांची देखील मणिपूरमध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे. नेमचा किपगेन हे मणिपूरचे उपमुख्यमंत्री आहेत, भाजपाचे आमदार आहेत. त्याच्यानंतर लोसी डिखो नागा पीपल्स फ्रंटच्या आमदार आहेत. नागा समुदायाचे नेते आहेत. त्यांची मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक करण्यात आली. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती. मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आलेली आहे. का लागू झाली होती? तर मैतेई आणि कुकी या समुदायामध्ये त्या ठिकाणी मोठा हिंसाचार झालेला होता. त्यामुळे 13 फेब्रुवारी 2025 ला ही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. काही तरतुदी आहेत राज्य संदर्भात, वेगळी माहिती दिलेली आहे, ती वाचलेलीच असेल. नेवा हे जे ऍप्लिकेशन आहे सातत्याने चर्चेत असतं. त्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन. ठीक आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फेब्रुवारीमध्ये बिहार विधानसभेत या ऍप्लिकेशनचं उद्घाटन केलेलं आहे. कुठं केलं? फेब्रुवारी 2026 मध्ये नेवा या ऍप्लिकेशनचं उद्घाटन बिहार विधानसभेमध्ये केलेलं आहे. तर नेवा संदर्भात माहिती घेऊयात आपण थोडक्यात. काय नक्की? देशातील कायदेमंडळांना एकाच डिजिटल मंचावर आणणारं एक व्यासपीठ आहे.
विशाल डेटा रिपॉझिटरी तयार करणं त्याचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या मेघराज या क्लाउड सुविधेचा वापर त्यामध्ये केला जातो. बिहार विधानसभेमध्ये आता लागू जरी झाले असलं तरी 2021 मध्येच बिहार विधानसभा हे नेवा लागू करून पूर्णपणे कागद विरहित होणारे देशातील पहिलं सभागृह ठरलेलं होतं. फक्त आता लागू झालं. तसेच नागालँड विधानसभा ही या ठिकाणी एक फरक लक्षात घ्या. नागालँड विधानसभा ही नेवा लागू करणारी देशातील पहिली विधानसभा आहे. विधानसभेचा जर विचार केला तर नागालँड ही नेवा लागू करणारी पहिली विधानसभा आहे. आणि विधान परिषदेचा जर विचार केला तर बिहार विधान परिषद ही नेवा लागू करणारी देशातील पहिली विधान परिषद आहे. 2021 मध्ये या ठिकाणी लागू झाला. म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोघांचा एकत्र जर विचार केला तर बिहारमध्ये नेवा प्रणाली पहिल्यांदा लागू झाली देशामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पन्नैयार नदीसाठी लवाद स्थापन करण्याचा निर्देश झालेला आहे. आता हा पन्नैयार जी नदी आहे ते कोणत्या दोन राज्यांमध्ये त्याच्यावरून वाद चालू आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पन्नैयार नदीच्या पाणी वाटपाचा दीर्घकाळ वाद आहे. तो सोडवण्यासाठी एक लवाद स्थापन करण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2026 मध्ये दिला. तर पन्नैयार नदीसाठी कोणत्या दोन राज्यामध्ये वाद आहे? एक आहे तमिळनाडू आणि दुसरा आहे कर्नाटक. या दोन राज्यांमध्ये पन्नैयार या नदीसाठी वाद चालू आहे. त्याच्यानंतर त्या नदीविषयी व्यवस्थित माहिती दिलेली आहे. मासिक पाळी दरम्यान आरोग्याचा हक्क हा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे. एक निकाल दिला त्यामध्ये मासिक पाळीतील आरोग्य आणि स्वच्छता हा राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जगण्याचा आणि प्रतिष्ठेचा मूलभूत हक्क असल्याचं म्हटलेलं आहे. जे काही मासिक पाळीतील आरोग्य असतं आणि स्वच्छता असतो तो कलम 21 अंतर्गत मूलभूत हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेलं आहे. महत्वाचं आहे कलम कोणत्या 21व्या कलमा अंतर्गत ही घोषणा केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युजीसीने एक समानता नियम आणलेला होता. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद झालेला आहे. त्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. उच्च शिक्षण संस्थांमधील जे काही जातीय भेदभाव आहेत ते रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाचा समता नियम किंवा त्याला इक्विटी रेग्युलेशन 2026 मध्ये त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. ठीक आहे. विद्यापीठ अनुदान आयोग उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेला प्रोत्साहन विनियम असं त्याचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे. वेगवेगळे त्याच्यामधल्या तरतुदी वगैरे दिलेल्या आहेत. आता तो निर्णय स्थगित झालाय त्याच्यामुळे ते फार महत्वाचं नाही. सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्री पदाचा विक्रम झालेला आहे. कर्नाटकच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते नेते ठरलेले आहेत सिद्धरामय्या. आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री चेंज झालेले आहेत. त्याच्यानंतर ECI नेटचं अनावरण करण्यात आलं. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. भारतीय निवडणूक आयोगाचा हा उपक्रम आहे. नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट या जागतिक परिषदेमध्ये ECI नेट या नवीन आणि एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलं. ठीक आहे. ECI नेट हे नावात आहे. ECI म्हणजे काय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. ECI नेट हे निवडणूक आयोगाचा उपक्रम आहे. नवी दिल्ली येथे परिषद झाली होती. कोणती? इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट. हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की ही परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेली होती. नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद पार पडलेली होती. त्यामध्ये ECI नेटचं अनावरण करण्यात आलं. आता त्याचा उद्देश काय? तर नागरिक उमेदवार आणि निवडणूक अधिकारी यांना एकाच मंचावर आणून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. ECI नेटचं उद्दिष्ट काय? निवडणूक प्रक्रियेमध्ये सुलभता आणणं आणि पारदर्शकता आणणं. त्याच्यानंतर पाडू मशीन चर्चेत होतं. महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याचा वापर सर्वप्रथम करण्यात आलेला आहे. पाडू मशीन मतदानाच्या आदल्या दिवशी काहीतरी ते जाहीर झाल्यामुळे त्याच्यावरती मोठा हे झालेला होता, आरोप झालेला होता. नक्की मशीन काय आहे विचारलं जाऊ शकतं. त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट असं या पाडू मशीनचं हे आहे, पूर्ण रूप आहे. प्रिंटिंग ऑक्झिलरी
डिस्प्ले युनिट, ठीक आहे, त्याचा उपयोग कशासाठी करण्यात येणार होता? मतमोजणीच्या दिवशी जर ईव्हीएमच्या स्क्रीनवर काही तांत्रिक बिघाड झाला किंवा स्क्रीन दिसणे बंद झाले तर निकालाची प्रिंट किंवा डिस्प्ले पाहण्यासाठी या मशीनचा वापर त्या ठिकाणी केला जाणार होता. कोणत्या ठिकाणी पहिल्यांदा वापर केला? तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा वापर ते करण्यात आलेला आहे. लॉंग फॉर्म मात्र लक्षात ठेवायचा आहे, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट असं त्याचा पूर्ण रूप आहे. देशातलं पहिलं पेपरलेस न्यायालय सुरू झालेलं आहे. कुठं सुरू झालं? केरळ राज्यामधील वायनाड जिल्ह्यात कल्पेट्टा नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी देशातलं पहिलं पेपरलेस न्यायालय सुरू झालेलं आहे. कुठं सुरू झालं पेपरलेस न्यायालय? कल्पेट्टा, वायनाड, केरळमध्ये सुरू झालेलं आहे. जे सरन्यायाधीश आहे सूर्यकांत, भारताचे सरन्यायाधीश, त्यांनी त्यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. 2025चा जो काही पेसा महोत्सव आहे, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया म्हणून तो पेसा कायदा ओळखला जातो. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी 2025चा पेसा महोत्सव आयोजित करण्यात आला. पंचायत राज मंत्रालयाद्वारे त्याचं आयोजन केलं जातं. अनुसूचित क्षेत्रामध्ये पंचायतीचा विस्तार हा कायदा आहे, पेसा कायदा, त्याच्यावर आधारित ही परिषद होती. विशाखापट्टणम या ठिकाणी ही परिषद पार पडली. पेसा कायद्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण इन्फोग्राफिक स्वरूपात दिलेली आहे. त्याच्यानंतर पेसा संदर्भातच पुढची न्यूज आहे, झारखंडमध्ये पेसा लागू झालेला आहे. पेसा कायद्याची नियमावली 12 जानेवारी 2026 रोजी झारखंडने अधिकृतपणे लागू केलेली आहे. नियमावली लागू करणारं 9 राज्य ठरलेले, 8 राज्यांनी आधीच नियमावली लागू केलेली होती. आता झारखंड हे 9 राज्य ठरलेला आहे. हा कायदा 10 राज्यांमध्ये लागू आहे, लक्षात ठेवा. पेसा कायदा जो आहे तो 10 राज्यांमध्ये लागू आहे. 10 पैकी 9 राज्यांनी आता त्या पेसा कायद्याची नियमावली अधिकृतपणे जारी केलेली आहे. आता फक्त एक राज्य उरलेला आहे, ओडिशा, ठीक आहे. ओडिशा या राज्यामध्ये अजूनही नियमावली अधिकृतपणे लागू झालेली नाही. आता हा नियमावली लागू करण्याचा क्रम जर लक्षात घेतला तर आंध्र प्रदेश या राज्याने पहिल्यांदा पेसा कायद्याची नियमावली आपल्या राज्यामध्ये लागू केलेली होती. महाराष्ट्राने 2014 मध्ये ही योजना किंवा ही नियमावली लागू केलेली आहे, ठीक आहे. आता संक्षिप्त राजकीय घडामोडी बघूयात. संसदीय मंत्री गटाची स्थापना झालेली आहे. कशासाठी? भारताचा जगभरातील इतर देशासोबतचा आंतरसंसदीय संवाद वाढवण्याच्या उद्देशाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 60 पेक्षा जास्त देशांसोबत संसदीय मंत्री गट स्थापन केलेले आहेत. त्याच्यानंतर AI आधारित फेशियल रिकग्निशन सुरू केलेला आहे आंध्र प्रदेश विधानसभेने. अतिशय महत्वाचं आहे. आमदारांच्या उपस्थितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आधारित फेशियल रिकग्निशन किंवा चेहरा ओळखणारी प्रणाली सुरू करणारी देशातील पहिली विधानसभा ठरलेली आहे आंध्र प्रदेश विधानसभा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश ही आमदारांच्या उपस्थितीवर AI द्वारे देखरेख ठेवणारी भारतातील पहिलं विधिमंडळ ठरलेलं आहे. कोणत्याही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर या प्रकारे विचारलं जाऊ शकतं की AI आधारित फेशियल रिकग्निशन सुरू करणारं आंध्र प्रदेश मधलं देशातलं पहिलं राज्य कुठलं? आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर आमदाराच्या उपस्थितीवर AI द्वारे देखरेख ठेवणारी भारतातील पहिलं विधिमंडळ कुठलं? तर आंध्र प्रदेश विधानसभा. अशा पद्धतीने ते फॅक्ट्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर संविधानाच्या अद्ययावत आवृत्त्यांचं प्रकाशन झालेलं आहे. तमिळ आणि गुजराती भाषेतील अद्ययावत म्हणजे अपडेटेड जे काही एडिशन आहेत संविधानाच्या त्या प्रकाशित झालेल्या आहेत तमिळ आणि गुजरातीच्या. त्याच्यानंतर UPच्या राज्यपाल निवासस्थानाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल निवासस्थानाला आधी राजभवन असं म्हटलं जायचं, आता त्याला जनभवन असं म्हटलं जाईल, ठीक आहे. राजभवनचं जनभवन केलं. कुठं? UP मध्ये. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची घोषणा केलेली आहे. जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या EVM ऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय त्या ठिकाणी कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्या संबंधित काही तरतुदी आपण दिलेल्या आहेत. राजस्थानची पहिली सेंद्रिय ग्रामपंचायत ठरलेली आहे. कोटपुतली
बहरोड जिल्ह्यातील बामनवास कंकर ही ग्रामपंचायत राजस्थानमधील पहिली सेंद्रिय ग्रामपंचायत ठरलेली आहे. सिक्कीम हे 2016 मध्ये भारतातील पहिलं 100% सेंद्रिय राज्य ठरलेलं आहे. लक्षद्वीप 2020 मध्ये भारताचा पहिला 100% सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. भारत सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आणि राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर खासदारांच्या उपस्थिती नियमामध्ये काही बदल झालेला आहेत. त्यांच्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान त्यांना 2,000 रुपये प्रतिदिन दैनिक भत्ता मिळणार आहे. ठीक आहे. भारत आणि भूतानच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक करार झाला. भारताचे 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि 5 जानेवारी 2026 रोजी भारत आणि भूतानच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हा करार झालेला आहे. याद्वारे दोन्ही देशातील तरुण विधी व्यावसायिकांची देवाणघेवाण केली जाणार आहे आणि भूतानमधील 2 लॉ क्लर्कना भारतामध्ये ते प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. TVK पक्षाला सिट्टी म्हणून निवडणूक चिन्ह दिलेला आहे. जो अभिनेता विजय थल्लापती ज्यांनी आता विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विजय मिळवलेला होता. अभिनेते थल्लापती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये सिट्टी हे चिन्ह दिलेलं होतं. TVKचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. तमिळगा वेत्री कळघम असा त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि सिट्टी हे त्यांचं निवडणूक चिन्ह होतं. थल्लापती विजय हा त्या संस्थापक आहे. 24 मध्ये त्यांनी अधिकृतपणे या घोषणा केली होती पक्षाची. 2 मुलांची अट रद्द केलेली आहे तेलंगणा सरकारने. तेलंगणा विधानसभेने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी जी काही 2 मुलांची अट होती ती आता तेलंगणात रद्द झालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने 41व्या आवृत्तीमधील राजकीय घडामोडी आपल्या संपलेल्या आहेत. आता आर्थिक घडामोडी बघूयात. आर्थिक घडामोडीमध्ये हे महत्वाचं आहे. केरळ हा एलडरडी बजेट मानणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोणतं राज्य? केरळ. केरळ सरकारने जानेवारी 26 मध्ये वृद्ध स्नेही अर्थसंकल्प सादर केला आणि वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारं केरळ हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे. सिल्वर इकॉनॉमी म्हणून ओळखली जाते. वृद्ध लोकांच्या गरजावर आधारित उत्पादने वगैरे असतात त्यांना सिल्वर इकॉनॉमी म्हणून ओळखलं जातं. स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ही योजना देखील केंद्र सरकारने सुरू केली. केंद्राने मंजुरी दिलेली आहे. देशांतर्गत भांडवल उभारणी करणे आणि नव उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी एकूण 10,000 कोटी रुपयांची तरतूद असलेला स्टार्टअप इंडिया फंड्स ऑफ फंड सुरू झालेला आहे. स्टार्टअप इंडिया फंड्स ऑफ फंडची पहिली आवृत्ती 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. DPIIT हा जो विभाग आहे ते ह्याची म्हणजे प्रमुख संस्था आहे आणि अंमलबजावणी सिडबी करते. स्टार्टअप इंडिया मोहीम 16 जानेवारी 2016 ला सुरू झालेला आहे. स्टार्टअप इंडिया दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्बन चॅलेंज फंडला मंजुरी दिली आहे मंत्रिमंडळाने 13 फेब्रुवारी 2026 ला 1,00,000 कोटी रुपये त्यासाठी तरतूद केली. अर्बन चॅलेंज फंड याचं उद्दिष्ट काय आहे? या निधीच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात शहरी पायाभूत सुविधांमध्ये एकूण 4,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणं. कुठं? शहरी पायाभूत सुविधांमध्ये. ठीक आहे. अर्बन चॅलेंज फंड अर्बन मध्येच शहरी भागामध्ये पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. पॅक्स सिलिका आघाडी आपण बघितलेली आहे. पॅक्स सिलिका आघाडी 42व्या अंकामध्ये देखील बघितलेला आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट झाली नवी दिल्ली या ठिकाणी. त्या ठिकाणी भारताने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पॅक्स सिलिका या धोरण आघाडीत प्रवेश केलेला आहे. पॅक्स सिलिका हा जो उपक्रम आहे तो अमेरिकेच्या नेतृत्वाखालचा उपक्रम आहे. त्याच्यामध्ये भारताने आता सहभाग घेतलेला आहे. ठीक आहे. कधी स्थापना झाली? हा उपक्रमाची डिसेंबर 2025 मध्ये स्थापना झालेली आहे. अमेरिका संस्थापक आहे. उद्देश काय? तर महत्वाची खनिजे आणि ऊर्जेपासून ते ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर, AI इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स पर्यंत पसरलेली सिलिकॉन सप्लाय चेन सुरक्षित करणे.
पॅक्स सिलिका नावातच आहे. सिलिकॉन सप्लाय चेन सुरक्षित करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम आहे. ठीक आहे. पॅक्स हा लॅटिन भाषेतील शब्द असून शांतता असा त्याचा अर्थ होतो. सिलिका हे सिलिकॉनचं रूप आहे. भारत टॅक्सीचं उद्घाटन झालेलं आहे. ठीक आहे. जे ओला उबर जी टॅक्सी सर्व्हिस आहे, ऑनलाईन तुम्ही बुक करून कुठेही जाऊ शकता एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी, तसं स्वदेशी एक ऍप सुरू झालेलं आहे, भारत टॅक्सी. ठीक आहे. देशातील पहिलं सहकारी तत्वावरील राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओला उबर जसे प्लॅटफॉर्म आहेत, त्याच धर्तीवर भारताने स्वदेशी सहकारी तत्वावरील पहिलं भारत टॅक्सी नावाचं एक ऍप किंवा सुविधा सुरू केलेली आहे. त्याचं उद्घाटन 5 फेब्रुवारी 2026 ला नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. भारत टॅक्सी स्थापना जून 2025 मध्ये झालेली होती, पण त्याची प्रत्यक्ष सुरुवात आता फेब्रुवारी मध्ये झालेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ज्या काही सहकारी संस्था आहेत, 8 देशभरातील मोठमोठ्या सहकारी संस्था आहेत, त्यांनी एकत्र येऊन भारत टॅक्सी नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये काही सुविधा देण्यात येणार आहेत. भारत टॅक्सीमध्ये सहभागी ड्रायव्हर्सला 5 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा आहे, 5 लाख रुपयांचा कौटुंबिक आरोग्य विमा आहे. ठीक आहे. अपघात विमा स्वतःसाठी 5 लाख, कुटुंबासाठी आरोग्य विमा 5 लाखाचा आहे. महिला ड्रायव्हर्ससाठी सारथी दिदी आणि बाईक दिदी यासारखे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. आता याची सुरुवात प्रत्यक्ष प्रायोगिक तत्वावर दिल्ली आणि गुजरातमध्ये झालेली आहे. एसबीआयने 10 लाख कोटी रुपयाचं बाजार भांडवलचा टप्पा पार केलेला आहे फेब्रुवारी 2025 मध्ये. हा टप्पा गाठणारी भारतातील 6वी कंपनी ठरलेली आहे. ठीक आहे. 10 लाख कोटी रुपयांचा बाजार भांडवल क्रॉस करणारी किंवा मार्केट कॅपिटलायझेशन क्रॉस करणारी एसबीआय ही 6वी कंपनी ठरलेली आहे. यापूर्वी रिलायन्स, एचडीएफसी, भारती एअरटेल, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँकनी ही कामगिरी केलेली होती. युसीबी साठी काही सुधारणा केलेल्या आहेत, त्या इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत, ते वाचून घ्या. मिशन सक्षम नावाचं एक मोहीम राबवली जाते आरबीआय द्वारे. सहकारी बँक क्षमता निर्माण असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. पीएफसी द्वारे आरईसी लिमिटेडचा हिस्सा खरेदी केली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने या दोन्ही सार्वजनिक कंपन्यांच्या अधिकृत विलिनीकरणावर स्वाक्षरी केली. म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने काय विकत घेतलं? रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ ही कंपनी त्याचा हिस्सा जो आहे तो पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने विकत घेतलेला आहे. भारतातील सर्वात मोठी सरकारी एनबीएफसी बनलेली आहे आता. त्याच्यानंतर द्वैमासिक चलनविषयक धोरण फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर झालं. दर 2 वर्षांनी एक पतधोरण जाहीर केलं जातं आरबीआय द्वारे. रेपो दर 5.25 आहे. आता रिसेंटली जून मध्ये देखील जाहीर झालेला आहे. त्याचा रेपो दर सुद्धा सेम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. हे जे दर आहेत ते सातत्याने दर 2 महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जातो आणि त्याच्यामध्ये बदल केला जातो. महागाईचा जे काही टार्गेट आहे ते अवलंबण्यासाठी किंवा ते टार्गेट जास्त खूप महागाई वाढली तर ती कमी करण्यासाठी आणि महागाई खूप कमी झाली तर ती थोडंसं बाजारामध्ये तेजी आणण्यासाठी या धोरणाचा वापर केला जातो. आणि रेपो दर हा धोरणात्मक दर म्हणून वापरला जातो. तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट वाचलेल्या असणार आहेत. तर चलनविषयक धोरण समितीबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतं. आरबीआयचे अध्यक्ष गव्हर्नर हे याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. एक सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना झाली, त्याचं नाव आहे चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स. हा उपक्रम सुरू केला. कोणी सुरू केला? स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेला आहे. भारतीय स्टेट बँकेने याची स्थापना केली. देशातील शाश्वत ऊर्जा आणि हायटेक उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी एक विशेष वित्त पुरवठा उपक्रम सुरू केलेला आहे.
ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलंय SBI-नं. उद्देश काय? देशातील शाश्वत ऊर्जा आणि हायटेक उत्पादन क्षेत्राला चालना देणे. त्याच्यानंतर भारत अमेरिका व्यापार करार झालेला आहे, म्हणजे प्रत्यक्षात त्याच्यावर स्वाक्षरी जरी झालेली नसली तरी त्यावरती जी काही आहे चर्चा झालेली आहे, त्याच्यातल्या तरतुदी काही बाहेर आलेल्या आहेत. तर अमेरिकेने भारतीय उत्पादनावर जे काही 50% टेरिफ लावलेलं होतं ते आता 18% पर्यंत खाली आणलेलं आहे. ठीक आहे, भारताने काही कमिटमेंट्स दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण या ठिकाणी दिल्यात. प्रत्यक्षात हा करार अजून झालेला नाही, त्यावर चर्चा चालू आहे. महिलांसाठी औद्योगिक पार्क, फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन आणि आंध्र प्रदेश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड यांच्यात जानेवारी 2026 मध्ये हे झालेला आहे, करार झालेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये महिला उद्योजकांसाठी एक समर्पित इंडस्ट्रियल पार्क सुरू करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक महिला पार्क सुरू करण्यात येणार आहे. कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील गौरी बिदनूर या ठिकाणी देखील महिलांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक पार्क सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे, चौथी औद्योगिक क्रांती केंद्र जागतिक आरोग्य मंच आर्थिक मंचाचा हा उपक्रम आहे. चौथी औद्योगिक क्रांती केंद्र हा कोणाचा उपक्रम आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा, जागतिक आर्थिक मंचाचा हा उपक्रम आहे. यामध्ये 5 नवीन केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्यामध्ये भारतातील आंध्र प्रदेशचा देखील समावेश आहे. जे काही 5 नवीन केंद्राची घोषणा झालेली आहे. ऑलरेडी भारतात 2 केंद्र आहेत, आता आंध्र प्रदेश या राज्यात देखील उभारण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये भारतात 5 पैकी भारतात एक आहे, फ्रान्समध्ये एक आहे, UK मध्ये एक आहे आणि UAE मध्ये 2 केंद्र त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. यापूर्वी मुंबई आणि तेलंगणामध्ये अशा प्रकारची केंद्र उभारण्यासाठी घोषणा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने घेतलेली होती. ठीक आहे, तर आता आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा त्याची भर पडलेली आहे. आता ही संकल्पना कोणी मांडली? तर क्लॉस श्वाब यांनी संकल्पना मांडलेली आहे. त्याच्यामध्ये AI, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, रोबोटिक्स, जे काही आधुनिक तंत्रज्ञान वगैरे आहे त्याचा समावेश या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये होतो. 5G येतं, 3D प्रिंटिंग येतं, बायोटेक्नॉलॉजी सारख्या तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये समावेश आहे. 2017 मध्ये हा नेटवर्क स्थापन झालं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे त्याचं अंमलबजावणी केली जाते किंवा संस्थापक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे. त्याच्यानंतर भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार करार याची घोषणा झाली 27 जानेवारी 2026 ला. 2007 पासून वाटाघाटी चालू होता. 2027 पासून हा करार अंमलात आणण्याचं प्रस्तावित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 16व्या भारत EU शिखर परिषदेदरम्यान ही घोषणा करण्यात आलेली आहे. EU सोबत भारत, युरोपियन संघ हा भारताचा 22वा फ्री ट्रेड अग्रीमेंट भागीदार ठरलेला आहे. ठीक आहे, EU सोबत भारताने हा करार केला. त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत, कोणाला काय फायदा मिळणार याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, तुम्ही वाचलेली असणार आहे. त्याच्यानंतर युरोपियन संघ बघूया परत स्थापना याची कधी झाली. 1951 ला युरोपियन कोळसा आणि स्टील समुदाय म्हणून स्थापना झाली. 57 ला त्याचं रूपांतर युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी मध्ये झालं रोम करारानुसार. 93 ला युरोपियन युनियनची अधिकृतपणे स्थापना झालेली आहे मास्ट्रिच करारानुसार. 27 देश सदस्य आहेत. बेल्जियम मधील ब्रुसेल्स या ठिकाणी युरोपियन युनियनचं मुख्यालय आहे. आता हे सेंजेन किंवा सेंगेन क्षेत्र या करारानुसार EU आणि काही बिगर EU देशांचा त्यांच्या जे काही करन्सी आहे, त्यांच्या अंतर्गत जो काही सीमावर पासपोर्ट आणि सीमा नियंत्रण रद्द केलं जातं, ज्यामुळे विना पासपोर्ट प्रवास केला जातो. म्हणजे असे काही देश आहेत युरोपियन युनियन मधले, त्या ठिकाणी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा विजा लागत नाही. ठीक आहे, बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ती मुक्त बॉर्डर असते त्या ठिकाणी. त्याला सेंजेन क्षेत्र असं म्हटलं जातं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक परिषद दरवर्षी दावोस या ठिकाणी होत असते. स्वित्झर्लंड मधील हे ठिकाण आहे दावोस. ठीक आहे, यावर्षी 56वी जी काही परिषद आहे ती जानेवारी 2026 ला पार पडलेली आहे.
कुठं होते? दावोस या ठिकाणी होते. या वर्षीची थीम होती अ स्पिरिट ऑफ डायलॉग, म्हणजे संवादाची भावना, अशी या वर्षीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची किंवा जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेची थीम होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर पोंडुरू खादीला जीआयचा दर्जा मिळालेला आहे. कुठली खादी आहे ही? आंध्र प्रदेश मधील पोंडुरू खादी, तिला जीआय टॅग मिळालेला आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये हे स्थान आहे. पोंडुरू नावाचं गाव आहे, त्या ठिकाणची प्रसिद्ध ही खादी आहे. ठीक आहे. विशेषतः महात्मा गांधी यांच्या आवडते हे ठिकाण होतं खादी. महात्मा गांधी हे पोंडुरू खादीचे मोठे चाहते होते. 21 मध्ये त्यांनी या गावाला भेट दिलेली होती. आकासा एअर ही जी कंपनी नव्याने स्थापन झालेली होती भारतामध्ये, त्यांना आयटाचं सदस्यत्व मिळालेलं आहे. आकासा एअर 9 जानेवारी 2026 ला भारतीय विमान कंपनी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची सदस्य बनलेली आहे. म्हणजे आकासा एअर ही कोणाची सदस्य बनली? इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, त्यालाच आयटा असं म्हटलं जातं. 5वी भारतीय विमान कंपनी आहे जी या संस्थेची सदस्य बनलेली आहे. याच्या पूर्वी एअर इंडिया, इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि स्पाइस जेट या 4 कंपन्यांनी याचं सदस्यत्व घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कमला जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. प्रकल्प कुठे आहे? कमला जलविद्युत प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. 1720 मेगावॅट अशी त्याची क्षमता आहे. केंद्र सरकारने याला मंजुरी दिली. अरुणाचल प्रदेश मधला हा कमला नदीवर आहे. सुबानसिरीची उपनदी आहे कमला. UIDAI द्वारे नवीन शुभंकराचा अनावरण केलेलं आहे. ठीक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण नावाची जी संस्था आहे, जी आधार कार्ड जारी करते, त्याने आपलं स्वतःचं नवीन शुभंकर अनावरण केलं. त्यांच्या जे काही नाव आहे उदय, त्या नावावरूनच त्यांनी उदय हा शुभंकर स्वीकारलेला आहे. आधारशी संबंधित सेवा सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचं नवीन शुभंकराचं नाव काय आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. उदय हे त्याचं नाव आहे. DGMS ला 125 वर्ष पूर्ण झाले. खान सुरक्षा महानिदेशालय असं म्हटलं जातं त्याला. 125 वर्ष पूर्ण झाले. 7 जानेवारी 1902 ला या संस्थेची स्थापना झाली. झारखंडमधील धनबाद या ठिकाणी DGMS चं मुख्यालय आहे. 1902 ला स्थापना झालेली आहे. 2026 मध्ये त्याला 125 वर्ष पूर्ण झाली. कोळसा, धातू, तेल खाणींमधील अपघात रोखणं आणि कामगाराचं आरोग्य सुरक्षित ठेवणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. ठीक आहे. उद्दिष्ट काय? खाणीमधील जे काही अपघात आहेत ते रोखणं आणि कामगाराचं आरोग्य सुरक्षित ठेवणं. त्याच्यानंतर जनगणने संदर्भातच पुढची माहिती आहे, हे आपण बघितलेले मागच्या अंकामध्ये, त्याच्यामुळे परत ते रिपीट करत नाही. पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डची पहिली बैठक पार पडलेली आहे. कोणत्या ठिकाणी पार पडली? पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड मुंबई या ठिकाणी परिषद पार पडली. याचे अध्यक्ष संजय मल्होत्रा हे होते. RBI चे गव्हर्नर आहेत सध्या संजय मल्होत्रा. भारतातील डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. याची स्थापना कधी झाली? 30 सप्टेंबर 2025 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड नव्यानेच त्याची स्थापना झालेली आहे 30 सप्टेंबर 2025 ला. पहिली बैठक मुंबई या ठिकाणी पार पडली. अध्यक्ष RBI चे गव्हर्नर होते. कार्य काय त्याचं? भारतातील पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीमचं नियमन करणे आणि पर्यवेक्षण करणे. नावातच आहे पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड. ठीक आहे. त्याचे अध्यक्ष कोण असणार त्या बोर्डाचे? तर RBI चे गव्हर्नर जे आहेत ते पदसिद्ध अध्यक्ष असतील. रतन वाटाल समितीने या संदर्भात शिफारस केली होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार या पेमेंट रेग्युलेटरी बोर्डची स्थापना करण्यात आली. आता हा जलविद्युत प्रकल्प आपण 42व्या अंकामध्ये सुद्धा बघितलेला आहे.
अंगटाडचा एक FDI अहवाल आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद आहे, संयुक्त राष्ट्राची संस्था, अंगटाड असं म्हटलं जातं. जानेवारी 2026 मध्ये जागतिक गुंतवणुकीचा कल नावाचा अहवाल या संस्थेने प्रकाशित केलेला आहे FDI संदर्भात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट संदर्भात. तर 2025 मध्ये भारतातील थेट परकीय गुंतवणूक 73% वाढून 47 अब्ज डॉलरवर पोहोचलेली आहे. अंगटाडच्या अहवालानुसार 2025 मधील FDI भारताचा 73% वाढला आणि 47 अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे. प्रामुख्याने गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात झाली? सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवणूक झालेली पाहायला मिळते. 2025 मध्ये 14% वाढून जागतिक स्तरावरचा जो काही प्रवाह आहे तो 14% वाढला. भारताचा जो काही FDI प्रवाह आहे तो 73% वाढलेला आहे. त्याच्यानंतर ग्लोबल फ्युचर काउन्सिलच्या काही बैठका आहेत. UAE आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात ग्लोबल फ्युचर काउन्सिलच्या वार्षिक बैठका पुढील 5 वर्ष दुबईमध्ये आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे, ग्लोबल फ्युचर काउन्सिलच्या 5 वर्षाच्या पुढच्या बैठका कुठं होणार आहेत? UAE मधील दुबई या ठिकाणी होणार आहेत. ग्लोबल फ्युचर काउन्सिल हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं एक नेटवर्क आहे, त्याच्या परिषदा दुबईत होणार आहे. UAE आणि भारतामध्ये एक करार झालेला आहे. UAE आपला द्विपक्षीय व्यापार 2032 पर्यंत दुप्पट करून 200 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ठीक आहे, कोणत्या कोणत्या देशांनी? भारत आणि UAE यांनी 2032 पर्यंत जो काही द्विपक्षीय व्यापार आहे तो दुप्पट करण्याचा, म्हणजेच 200 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. इतर काही करार UAE सोबत झालेले आहेत, ते करार एकदा बघून घ्या. सिडबी मध्ये 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जानेवारी 2026 रोजी भारतीय लघु उद्योग विकास बँकेमध्ये म्हणजे सिडबी मध्ये 5,000 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला मंजुरी दिलेली आहे. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या कंपनीमध्ये 5,000 कोटी रुपयाच्या भांडवली गुंतवणुकीला केंद्र सरकारने मान्यता दिली, असं प्रश्न आला तर सिडबी हे त्याचं उत्तर असेल. सिडबी संदर्भात थोडीशी माहिती दिलेली आहे, इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही ती वाचलेली असेल. किंवा EU मर्कोसूर व्यापार करार झालेला आहे. ठीक आहे, युरोपियन युनियन आणि मर्कोसूर जो करार आहे, जो काही गट आहे मर्कोसूर, त्या देशांमधील मुक्त व्यापार करारावर 17 जानेवारी 2026 ला स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आता हा दक्षिण अमेरिकन देशांचा एक व्यापारी संघटना आहे. मर्कोसूर 91 ला स्थापना झाली. पूर्ण सदस्यामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे आणि बोलिव्हिया हे मर्कोसूर मध्ये देश आहेत. रेशीम मंडळाच्या आर्थिक अधिकारांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. भारत सरकारने रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी आणि प्रशासकीय कामामध्ये वेग आणण्यासाठी केंद्रीय रेशीम मंडळाच्या आर्थिक मंजुरीला जी काही आर्थिक मंजुरीची मर्यादा आहे ती त्यामध्ये दुप्पट वाढ केलेली आहे. यापूर्वी 50 लाख रुपयापर्यंत ती मर्यादा होती, आता 1 कोटी रुपयांपर्यंत ही मर्यादा केलेली आहे. ठीक आहे, आता संक्षिप्त घडामोडी बघूयात. RBIचं उच्च सुरक्षा डेटा सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी RBIचं उच्च डेटा सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. त्याच्यानंतर तुतीकोरीन बंदराला प्लॅटिनम रेटिंग देण्यात आलं. तमिळनाडूतील VO चिदंबरनार पोर्ट ऑथॉरिटी म्हणजेच तुतीकोरीन बंदर इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचं सर्वोच्च प्लॅटिनम रेटिंग प्राप्त केलेलं आहे. आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी 0 व 0+ प्रमाणपत्रे पटकावली आहेत. असा बहुमान मिळवणारं भारतातलं पहिलं प्रमुख बंदर ठरलेलं आहे. भारतामध्ये जे काही 12 प्रमुख बंदर आहेत त्यापैकी अशी कामगिरी करणारं तुतीकोरीन बंदर पहिलं बंदर ठरलेलं आहे. कोणी दिलं हे रेटिंग? इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलने हे रेटिंग दिलेलं आहे. तुतीकोरीनलाच VO चिदंबरनार पोर्ट ऑथॉरिटी असं म्हणून देखील ओळखलं जातं.
त्याच्यानंतर IIT मद्रास युनिकॉर्न फ्रंटियर फंड स्थापन झालेला आहे. IIT मद्रास रिसर्च पार्क या ठिकाणी एकूण 600 कोटी रुपये असं त्याचं उद्दिष्ट म्हणजे तरतूद आहे. भारतातील डीप टेक स्टार्टअप ना आर्थिक मदत करणं हे उद्दिष्ट आहे. युनिकॉर्न फ्रंटियर फंड असं त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर युरोपियन लीगल गेटवे ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारत युरोपियन युनियन यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला चालना देण्यासाठी नवी दिल्ली या ठिकाणी युरोपियन लीगल गेटवे ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं. ठीक आहे, कुठं स्थापन करण्यात आलं? नवी दिल्ली या ठिकाणी. काय स्थापन करण्यात आलं? युरोपियन लीगल गेटवे ऑफिस. हे भारतातलं पहिलं युरोपियन लीगल गेटवे ऑफिस आहे. पायाभूत वर्षामध्ये बदल केलेला आहे. म्हणजे आपण हे मुद्दा व्यवस्थित बघितलाय. 2012-13 पासून 22-23 करण्यात आलेले. कशाचं आहे? भारताच्या वस्तू व्यापार निर्देशकांचं बेस इयर आहे. ठीक आहे, जीडीपीचं बेस इयर सुद्धा चेंज झालेलं आहे. ते आपण 42व्या अंकामध्ये बघितलेलं आहे. आता इथं वस्तू व्यापार निर्देशांकाचं बेस इयर दिलेलं आहे. ठीक आहे, जीडीपीचं 2011-12 होतं. आता या ठिकाणी याचं वस्तू व्यापार निर्देशांकाचं 2012-13 होतं. ह्याला 22-23 हे निर्देशांक 22-23 हे बेस इयर करण्यात आलेलं आहे. दोन्ही मुद्दे वेगळे आहेत, जीडीपी आणि वस्तू व्यापार निर्देशांक, हे लक्षात घ्या. नचिकेता चट्टोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केलेली होती. त्यानुसार हे बेस इयर चेंज करण्यात आलं. त्याच्यानंतर भारत UK ऑफशोर विंड टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी फेब्रुवारी 2026 रोजी भारत युनायटेड किंगडम ऑफशोर विंड टास्क फोर्सचं उद्घाटन केलं. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताच्या सागरी पवन ऊर्जा क्षेत्राला चालना देणं हे आहे. भारत UK ऑफशोर विंड टास्क फोर्स. विंड म्हणजे त्या नावातच आहे की ते पवन ऊर्जा या क्षेत्राला चालना देण्यासाठी आहे. फिरती ATM व्हॅन सुरू झालेली आहे. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी फिरती ATM, त्यालाच मोबाईल ATM म्हटलं जातं, ती व्हॅन सुरू केलेली आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. वन लाइनर मध्ये सरळ विचारलं जाऊ शकतं कोणत्या बँकेने सुरू केलं, तर त्रिपुरा ग्रामीण बँकेचा हा उपक्रम आहे. देशातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी फिरती ATM आहे किंवा मोबाईल ATM आहे. त्याच्यानंतर IIT मुंबई आणि कोलंबिया विद्यापीठात करार झालेला आहे. उत्पादन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी हा करार करण्यात आला. त्याअंतर्गत सेंटर ऑफ AI फॉर मॅन्युफॅक्चरिंगची स्थापना करणे ह्या कराराचं उद्दिष्ट आहे. आणि हे केंद्र IIT मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये असेल. ठीक आहे, IIT मुंबई आणि कोलंबिया विद्यापीठ यांनी AI संदर्भात जे काही सेंटर ऑफ AI फॉर मॅन्युफॅक्चरिंगची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, तो मुंबईमधील पवई या ठिकाणी केंद्र स्थापन केलं जाणार आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 राजस्थानमधील अलवर हा केंद्र सरकारच्या इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 या मोहिमेअंतर्गत 100% विमा संरक्षण प्राप्त करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेला आहे. कोणता जिल्हा आहे? अलवर जिल्हा, राजस्थान मधला. केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047. त्या मोहिमेअंतर्गत 100% विमा संरक्षण प्राप्त करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलाय. ऑनलाईन कर संकलन प्रणाली छत्तीसगडमधील धमतरी जिल्हा समर्थ पंचायत पोर्टलद्वारे ऑनलाईन कर संकलन सुरू केलं आहे. आणि आपल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाईन कर संकलन प्रणाली सुरू करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेला आहे. ठीक आहे, अशा विशिष्ट जिल्ह्याने किंवा विशिष्ट गावाने देशामध्ये पहिल्यांदाच एखादी कामगिरी केलेली असेल तर त्यावरती मेन फोकस ठेवायला पाहिजे, कारण प्रश्न त्यावरती येतात. आता ऑनलाईन कर संकलन प्रणाली संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये राबवणारे पहिला जिल्हा कोणता ठरला? धमतरी हा छत्तीसगड मधील जिल्हा आहे. ठीक आहे,
संकरा ही पूर्णपणे डिजिटल व्यवहार प्रणाली स्थापन करणारी भारतातील पहिली ग्रामपंचायत ठरलेली आहे. ठीक आहे. नगरी या तालुक्यातील संकरा ग्रामपंचायत आहे, त्याच जिल्ह्यामधली छत्तीसगड मधलं जे काही आता आपण जिल्हा बघितलाय धमतरी, तर त्या धमतरी जिल्ह्यातील संकरा नावाची ग्रामपंचायत आहे. ती पूर्णपणे डिजिटल व्यवहार प्रणाली स्थापन करणारी भारतातील पहिली ग्रामपंचायत बनलेली आहे. हे दोन्ही महत्वाचे फॅक्ट आहेत. ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे कोणी? सेलने तिसऱ्यांदा हे प्रमाणपत्र प्राप्त केलं. नागौरी अश्वगंधाला जीआय टॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे. राजस्थानमधील नागौरी जिल्ह्यामध्ये हे अश्वगंधा जे प्रोडक्ट आहे त्याला आता जीआय टॅग मिळालेला आहे. CSR कॉन्क्लेव्ह कुठं पार पडलं? नवी दिल्ली या ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांद्वारे आयोजन करण्यात आलेलं होतं. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार आंध्र प्रदेश हे देशातलं अव्वल गुंतवणूक केंद्र ठरलेलं आहे. त्याच्यानंतर तुर्कमेनिस्तानमध्ये क्रिप्टो मायनिंगला मान्यता देण्यात आली. एल साल्वाडोर बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देणारा जगातला पहिला देश होता. IRFC ला एक्सलंट दर्जा मिळालेला आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनला एक्सलंट दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. आता याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय 2026च्या. आसाममध्ये 8वा वेतन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर स्वतःचा 8वा वेतन आयोग स्थापन करणारं आसाम हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. सुभाष दास हे आयोगाचे अध्यक्ष असतील. बल्गेरियामध्ये युरो चलन, बल्गेरियाने स्वतःचं चलन त्या ठिकाणी त्याग करून युरो हे चलन स्वीकारलेलं आहे 1 जानेवारी 2026 पासून. आणि युरो चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा 21वा देश ठरलेला आहे. आधी बल्गेरियाचं लेव नावाचं स्वतःचं चलन होतं, त्या स्वतःच्या चलनाचा त्यांनी त्याग केला आणि युरो हे चलन स्वीकारलेलं आहे. यापूर्वी 2023 मध्ये क्रोएशिया या देशाने स्वीकारलेला होता, तो 20वा देश ठरलेला होता. आता बल्गेरिया 21वा देश ठरलेला आहे. त्याच्यानंतर संपूर्ण डिजिटल FPI ची नोंदणी करणारं कोटक महिंद्रा बँकेने परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी खाती उघडण्यासाठी आणि नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया 100% डिजिटल करणारी भारतातली पहिली बँक ठरलेली आहे. ठीक आहे. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स जे असतात त्यांचं जे काही खाती भारतामध्ये उघडलं जातं वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून, ती संपूर्ण प्रक्रिया 100% डिजिटल केलेली आहे. कोटक महिंद्रा बँक ही पहिली बँक ठरली, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॅटास्ट्रोफी बॉन्ड्स संदर्भात न्यूज आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या प्रचंड आर्थिक नुकसानीपासून राज्यांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने कॅटास्ट्रोफी बॉन्ड्स जारी करावेत अशी मागणी केरळ सरकारने केलेली आहे. तर हे बॉन्ड्स कशा संदर्भात असतात? नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान होतं त्या नुकसानापासून राज्याचं संरक्षण करण्यासाठी हे बॉन्ड्स जारी करावेत असं केरळने त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. जो काही आर्थिक व सांख्यिकी केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या नवीन लोगोचा स्वीकार केलेला आहे. त्यामध्ये सांख्यिकी ह्या शुभंकराचा अनावरण त्यांनी केलेलं आहे किंवा स्वीकार केलेला आहे. ठीक आहे. तर सांख्यिकी हे शुभंकर कोणत्या ह्याचा आहे? मंत्रालयाचा आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा आहे. प्रसिद्ध अमेरिकन रिटेल कंपनी वॉलमार्टने $1 ट्रिलियन बाजार मूल्याचा ऐतिहासिक टप्पा ओलांडलेला आहे. ऍपल, मायक्रोसॉफ्ट सारख्या टेक कंपन्यांच्या यादीत जाऊन बसणारी जगातील पहिलीच विना तंत्रज्ञान कंपनी ठरलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला आर्थिक घडामोडी हा टॉपिक संपलेला आहे. पुढचा आपला टॉपिक अहवाल व निर्देशांक हा टॉपिक आहे. ठीक आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचा हेनली पासपोर्ट निर्देशांक फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर झालेला. कोण जाहीर करतं? हेनले अँड पार्टनर्सने जाहीर केलेला आहे. 26 मधील भारताचं स्थान 75वा आहे. 2025 मध्ये भारत 85व्या स्थानी होता. म्हणजे आपल्या पासपोर्टला इतर देशांमध्ये कसं व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो त्यानुसार ही क्रमवारी जाहीर केली जाते.
2026चा जो फेब्रुवारीमध्ये जाहीर झालेली आकडेवारी आहे हेनली आणि पासपोर्टची, त्याच्यामध्ये भारत 75व्या स्थानी आहे. मागच्या वर्षी 85व्या स्थानी होता. भारतीयांना फक्त 56 देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवेश दिला जातो इतर देशांमध्ये. जर इतर देशांची क्रमवारी बघितली तर सिंगापूर हा अव्वल स्थानी आहे. सिंगापूरच्या जो पासपोर्ट धारक असतो तिथला नागरिक, त्यांना 192 देशामध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो. आपल्याला फक्त 56 देशामध्ये हा क्रमांक व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो. भारतासोबतच आयव्हरी कोस्ट, गॅबन, मादागास्कर आणि मॉरिटानिया यांना देखील 75वं स्थान देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सिंगापूर अव्वल स्थानी आहे, भारत 75व्या स्थानी आहे. भारताला 56 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर करप्शन परसेप्शन इंडेक्स किंवा भ्रष्टाचार धारणा निर्देशांक असं मराठीमध्ये त्याला म्हणता येईल. 2025चा हा निर्देशांक फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर झाला. कोण जाहीर करतं? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जाहीर करते. 182व्या स्थानी भारत आहे. 2025 मध्ये 91व्या स्थानी होता. एकूण देश 182 आहेत. 2025चा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये 91व्या स्थानी भारत आहे. ठीक आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 याच्यामध्ये भारत 91व्या स्थानी आहे. जगातील अव्वल स्थानी डेन्मार्क हा देश आहे. ठीक आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी भ्रष्ट असलेला देश डेन्मार्क आहे. सलग 8व्या वर्षी डेन्मार्कने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. 181व्या स्थानी म्हणजे जगातला सगळ्यात भ्रष्ट देश कुठला आहे? दक्षिण सुदान आणि सोमालिया हे 2 देश जगातले सर्वात भ्रष्ट देश ठरलेले आहेत. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026 नंबिओ नावाची संस्था आहे, त्यांनी हा जाहीर केलेला आहे. सर्वात महागडे शहर जगातले सर्वात महागडं स्वित्झर्लंड मधील झुरिच हे जगातलं सर्वात महागडं शहर ठरलेलं आहे. भारतीय शहरांचा विचार केला तर पाटणा हे सर्वात स्वस्त शहर आहे. 471व्या स्थानी आहे जागतिक स्तरावर. सर्वात महागडं शहर लक्षात ठेवा, झुरिच. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 पार्टलर्स इन्स्टिट्यूटने अमेरिकेच्या जाहीर केलेला आहे. त्यामध्ये 45व्या स्थानी भारत आहे. अमेरिका अव्वल स्थानी आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स त्याच्यामध्ये भारताचं स्थान किती आहे? 45वं आणि अमेरिका अव्वल स्थानी आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा AI संदर्भात अहवाल जाहीर झालेला आहे. त्या अहवालाचं शीर्षक काय? रिथिंकिंग AI सॉव्हरेनिटी. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणी प्रकाशन केला? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने, जागतिक आर्थिक मंचाने हा अहवाल जाहीर केलेला आहे. वेगवेगळ्या AI मधील गुंतवणुकीच्या बाबतीत देशांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये भारत 8व्या स्थानी आहे. कशामध्ये? 2010 ते 24 या काळातील ऐतिहासिक AI गुंतवणुकीच्या टक्केवारीनुसार म्हणजे GDPच्या टक्केवारीनुसार AI मध्ये किती गुंतवणूक झाली या आकडेवारीनुसार 11 प्रमुख देशांच्या यादीमध्ये भारत 8व्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी अमेरिका आहे. AI मध्ये सर्वात जास्त गुंतवणूक अमेरिकेमध्ये झालेली आहे आणि भारत 8व्या स्थानी आहे. कोणी जाहीर केला अहवाल? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा हा अहवाल आहे. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स ब्रँड फायनान्स या कंपनीने किंवा या संस्थेने हा अहवाल जाहीर केलेला आहे. अमेरिका अव्वल स्थानी आहे. भारताचा क्रमांक 32वा आहे. ठीक आहे. सॉफ्ट पॉवर इंडेक्स मध्ये भारत 32व्या स्थानी आहे आणि अमेरिका अव्वल स्थानी आहे. त्याच्यानंतर ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट. आता आपण AI गुंतवणूक अहवाल बघितलेला होता, AI इन्व्हेस्टमेंट अहवाल बघितला होता. त्याच्यामध्ये भारत 8व्या स्थानी आणि अमेरिका अव्वल स्थानी होता. तर आता AI ब्रेन रेस रिपोर्ट बघतोय. एस्से ह्युमनायझर.io नावाची जी कंपनी आहे त्यांनी हे जाहीर केलेलं आहे. पहिल्या 5 देशांमध्ये इथं सुद्धा अमेरिका अव्वल स्थानी आहे. भारत या ठिकाणी 6व्या स्थानी आहे. AI गुंतवणूक मध्ये भारत 8व्या स्थानी होता. AI ब्रेन रेस रिपोर्ट्स मध्ये भारत 6व्या स्थानी आहे. आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स देजानसिरा अँड असोसिएट्सने जाहीर केला 3ऱ्यांदा. भारत याच्यामध्ये 6व्या स्थानी आहे. चीन पहिल्या स्थानी आहे.
आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स मध्ये चीन अव्वल स्थानी आहे, भारत 6व्या स्थानी आहे. जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन कोणती ठरली? इतिहाद एअरवेज. UAE ची ही कंपनी आहे इतिहाद एअरवेज, ही जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन ठरलेली आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स हा वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन द्वारे जाहीर करण्यात आलेला अहवाल आहे किंवा निर्देशांक आहे. याच्यामध्ये भारत 16व्या स्थानी आहे. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स मध्ये भारत 16व्या स्थानी आहे. सिंगापूर अव्वल स्थानी आहे. त्याच्यानंतर शेवटच्या स्थानी मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश आहे. जागतिक आर्थिक स्थिती आणि संभावना अहवाल हा अहवाल युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल अफेअर्स म्हणजे UNDESA द्वारे जाहीर केला जातो. वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स असं त्या अहवालाचं इंग्लिश मधलं शीर्षक आहे. त्याच्यामध्ये भारताची आर्थिक स्थिती विकास दर सांगितलेला आहे 2025 मध्ये 7.4, 26 मध्ये 6.6 आणि 27 मध्ये 6.7% असेल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ब्रँड फायनान्स IT कंपन्यांची यादी जाहीर झालेली आहे. ब्रँड फायनान्स हे जे मासिक आहे किंवा संस्था आहे, या जागतिक संस्थेने 2026 साठी जगातील सर्वोच्च 25 IT क्षेत्रातील ब्रँड्सच्या मूल्यांकनाचा अहवाल जाहीर केलेला आहे. ॲक्सेंचर ही सलग 8व्या वरती जगातील सर्वात मौल्यवान IT ब्रँड ठरलेली आहे. ॲक्सेंचर ही 8व्या वर्षी जगातील सर्वात मौल्यवान IT ब्रँड ठरलेला आहे. ठीक आहे. पहिल्या स्थानी ॲक्सेंचर आहे, दुसऱ्या स्थानी TCS आणि तिसऱ्या स्थानी इन्फोसिस. त्याच्यानंतर आंतर कार्यक्षम गुन्हेगारी न्याय व्यवस्था क्रमवारी इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम हा अहवाल जाहीर झालेला आहे. कोण जाहीर केला? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केला. 2022 मध्ये पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेला होता. उत्तराखंड या राज्याने पोलिसांना या ICJS 2.0 च्या अंमलबजावणीमध्ये आणि डेटा एंट्रीमध्ये देशातील अव्वल राज्य म्हणून त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर हरियाणा आणि आसामचा क्रमांक लागतो. द ग्लोबल रिस्क रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा 21वा अहवाल आहे. त्याच्यामध्ये अल्पकालीन धोके आणि दीर्घकालीन धोके हे दोन प्रकारचे धोके जाहीर करण्यात आलेले होते. त्याच्यामध्ये पुढील 2 वर्षांसाठीचे जे काही धोके आहेत अल्पकालीन, त्याच्यामध्ये भू आर्थिक संघर्ष हा अल्पकालीन धोका जगाला असल्याचं म्हटलेलं आहे. सर्वात मोठा जगासमोरील तत्काळ धोका बनलेला आहे. जे काही भू आर्थिक संघर्ष निर्माण होत आहेत, जे काही इराण सारखं युद्ध असेल, युक्रेन रशिया युद्ध असेल, अशा पद्धतीचे संघर्ष हे जगातलं सर्वात मोठं अल्पकाळातील धोका बनलेला आहे. त्याच्यानंतर चुकीची माहिती व अपप्रचार हे दुसरं कारण आहे किंवा दुसरं प्रमुख हे आहे धोका आहे. सामाजिक ध्रुवीकरण हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. दीर्घकालीन धोक्यामध्ये तीव्र हवामान घटना ही 10 वर्षांसाठी दीर्घकालीन धोके मानलेले आहेत जगासाठी. त्याच्यानंतर जैवविविधतेचे नुकसान आणि पृथ्वीच्या प्रणालीतील गंभीर बदल हे दिलेले आहे. पुढचा आहे निर्यात सज्जता निर्देशांक एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स. नीती आयोगाद्वारे जाहीर होणारा हा निर्देशांक आहे. जानेवारीमध्ये जाहीर झाला, 4थी आवृत्ती आहे. पहिल्यांदा 2020 मध्ये जाहीर झालेला होता. निर्यात सज्जता निर्देशांक महाराष्ट्राने यामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. ठीक आहे. नीती आयोगाचा जो काही निर्यात सज्जता निर्देशांक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. लीडर्स, चॅलेंजर्स आणि ऍस्पायर्स असं 3 टप्प्यामध्ये राज्यांची क्रमवारी लावली जाते. मोठ्या राज्यांच्या क्रमवारीमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी, तामिळनाडू दुसऱ्या आणि गुजरात तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्यानंतर ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 हा अहवाल दरवर्षी जाहीर केला जातो. ब्रँड फायनान्स या संस्थेद्वारे 2026 मध्ये जगातील 500 ब्रँड्सचे एकूण मूल्य $10.4 ट्रिलियन वर पोहोचल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये टॉप ब्रँड कुठला ठरलेला आहे? अमेरिकेचे सर्वाधिक 192 ब्रँड्स आहेत टॉप 500 मध्ये. याच्यामध्ये ऍपल कंपनी टॉप
ब्रँड ठरलेली आहे जगामध्ये. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्टचा, नंतर गुगल, अमेझॉन आणि एनव्हिडियाचा क्रमांक लागतो. तर अव्वल स्थानी ऍपल आहे, लक्षात ठेवा. भारतीय ब्रँडचा विचार केला तर 50 मध्ये एकालाही स्थान मिळालेलं नाही. टाटा ग्रुप 61व्या स्थानी आहे. म्हणजे भारतातली अव्वल ब्रँड कुठला ठरलेला आहे? टाटा ग्रुप. त्याच्यानंतर इन्फोसिस 150व्या स्थानावर इन्फोसिसची घसरण झाली. भारतातला अव्वल ब्रँड टाटा ग्रुप ठरलाय. ब्रँड फायनान्स नुसार राज्यांची स्टार्टअप क्रमवारी जाहीर झालेली आहे. सरकारी आकडेवारी आहे 5वी आवृत्ती. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये गुजरात अव्वल स्थानी आहे. श्रेणी ए चा विचार केला तर श्रेणी बी मध्ये अरुणाचल प्रदेश आणि गोवा राज्यांचा समावेश आहे. मोठ्या राज्यांचा विचार केला तर राज्याच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये गुजरात अव्वल स्थानी आहे. ट्रॅफिक इंडेक्स 2025, टॉमटॉम नावाची एक संस्था दरवर्षी ट्रॅफिक इंडेक्स जाहीर करते. त्याच्यामध्ये भारत हा वाहतूक कोंडीच्या बाबतीत जगातील 5व्या आणि आशियातील 2ऱ्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात वाहतूक कोंडी मेक्सिको सिटीत होते. 2ऱ्या स्थानावर जगामध्ये बेंगळुरू शहर आहे. म्हणजे भारतात हे अव्वल स्थानी आहे. ठीक आहे. जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी मेक्सिको या शहरात होते. 2ऱ्या स्थानी भारतातलं बेंगळुरू हे शहर आहे. जगाचा आपण विचार करतोय, जगामध्ये जे काही ट्रॅफिक होतं वेगवेगळ्या शहरामध्ये, त्याच्यामुळे बेंगळुरू 2ऱ्या स्थानी आहे. भारतातील शहरांचा विचार केला तर बेंगळुरू अव्वल स्थानी आहे. 2ऱ्या स्थानी पुणे शहर आहे. ठीक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगा संदर्भात पुढची बातमी आहे. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक तज्ञ प्राध्यापक नेमण्यात आलेले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने 2022 मध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ही संकल्पना राबवली होती. त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या तज्ञांची नेमणूक जी करण्यात आलेली होती प्राध्यापकांची, त्याच्यामध्ये तामिळनाडूने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. भारत 2रा सर्वात मोठा स्मार्टफोन वापरकर्ता देश ठरलेला आहे. काउंटर पॉइंट रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार चीन नंतर 2रा सर्वात मोठा स्मार्टफोन बाजारपेठ बनलेला आहे. भारताने अमेरिकेला मागे टाकलेला आहे. ठीक आहे. जगामध्ये सर्वाधिक स्मार्टफोन वापरणारे लोक चीनमध्ये आहेत, त्याच्यानंतर भारतामध्ये आहेत. मुंबई विद्यापीठात रँकिंग प्रणाली सुरू केलेली आहे आणि स्वतःची युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क स्वीकारणारं भारतातलं पहिलं विद्यापीठ मुंबई विद्यापीठ ठरलेलं आहे. जसं केंद्र स्तरावरती वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांची रँकिंग जाहीर केली जाते, त्याच पद्धतीनं विद्यापीठामध्ये जे की वेगवेगळे डिपार्टमेंट असतात त्यांची स्वतःची एक रँकिंग ठरवणारं हे मुंबई विद्यापीठ भारतातलं पहिलं विद्यापीठ ठरलेलं आहे. ठीक आहे. महिलांसाठी भारतातील सर्वात अनुकूल शहरांची यादी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. त्यामध्ये बेंगळुरू महिलांसाठी भारतातील सर्वात अनुकूल शहर ठरलेलं आहे. कोणतं? बेंगळुरू. त्यानंतर चेन्नई, पुणे, हैदराबाद, मुंबई या शहरांचा क्रमांक लागतो. 40वी आशियाई जलचर पक्षी गणना पार पडलेली आहे. एवढं काही महत्वाचं नाही, त्याची काही गणना पूर्ण झालेली नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने जे काही महत्वाचे अहवाल व निर्देशांक होते ते आपण बघितलेले आहेत. आता पुढचा आपला टॉपिक आहे कृषी व पर्यावरण घडामोडी. 41वा अंक बघतोय. याच्यामध्ये आपल्या जानेवारी आणि फेब्रुवारीच्या घडामोडी आहेत. त्याच्यातला आजचा आपला पुढचा टॉपिक आहे अहवाल कृषी व पर्यावरण. त्याच्यामध्ये मुंबई क्लायमेट वीक नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिलाच कार्यक्रम बांद्रा मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला फेब्रुवारी 2026 मध्ये. ठीक आहे. मुंबई क्लायमेट वीक 2026. त्याच्यानंतर वायू नावाचं आभासी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. हवामान बदल आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी IIT मद्रास आणि फिनिश हवामानशास्त्र संस्था यांनी एकत्र येत वायू या नवीन आभासी संशोधन केंद्राची स्थापना केलेली आहे. कोणी स्थापना केली? वायू नावाच्या आभासी संशोधन केंद्राची स्थापना IIT मद्रास आणि फिनिश हवामानशास्त्र संस्था. कशासाठी आहे? हवामान बदल आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी आहे. ठीक आहे. वायू हे नाव लक्षात ठेवा. कोणी स्थापन केलं हे विचारलं जाऊ शकतं. त्याचा लॉंग फॉर्म वगैरे दिलेला आहे. एवढ्या डिटेलमध्ये जाईल असं वाटत नाही.
त्याच्यानंतर क्रायोस्कोप नावाचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाबद्दलही माहिती थोडीशी वाचून ठेवा. AI फॉर ऍग्री परिषद महत्वाची परिषद आहे. महाराष्ट्र सरकारने याचं आयोजन केलेलं होतं मुंबई या ठिकाणी 22 व 23 फेब्रुवारी 2026 ला. AI फॉर ऍग्री 2026 परिषद कुठं पार पडली? मुंबईला. कोणी आयोजन केलं? महाराष्ट्र शासनाने. कुठे, कधी झाली? फेब्रुवारी 2026 ला झालेली आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 29 ची अंमलबजावणी करणे आणि शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. विविध उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. MAHA-AGRI-X नावाचा उपक्रम सुरू केला. महाराष्ट्र ऍग्रिकल्चर डेटा एक्सचेंज आहे. ठीक आहे. MAHA-AGRI-X, AGRI-X म्हणजे एक्सचेंज, ऍग्रीचा डेटा म्हणजे ऍग्रिकल्चर डेटा एक्सचेंज, कृषी डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी हे सुरू करण्यात आलं. महाविस्तार हे शेतकऱ्यांवर केंद्रित असलेलं AI सल्लागार प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे. ठीक आहे. महाविस्तार हे AI टूल शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर AI सक्षम ट्रेसेबिलिटी सिस्टीम आणि जिओस्पेशियल इंटेलिजन्स इंजिन विकसित करणे हे सुद्धा त्याचं करण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. 2 नवीन रामसर स्थळांची घोषणा झाली. आता जून 2026 पर्यंत भारतामध्ये 100 रामसर स्थळ झालेली आहेत. हे जानेवारी 2026 मधलं बघतोय आपण. पटना पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये. नाव पटना आलं म्हणून बिहार येत नाही. पटना पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर छारी धांड हे जे ठिकाण आहे ते गुजरातमध्ये आहे. या 2 स्थळांना रामसर यादीमध्ये स्थान दिलेलं आहे. भारतातील एकूण स्थळांची संख्या 98 झालेली होती जानेवारी 2026 पर्यंत. आता आकडा हा 100 वर गेलेला आहे. त्याच्यानंतर त्या 2 स्थळांबद्दल माहिती दिलेली आहे. जेव्हा मल्टी स्टेटमेंट मध्ये प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. 40व्या अंकामध्ये रामसर स्थळाबद्दल व्यवस्थित डिटेल्ड मध्ये माहिती दिलेली आहे. प्रश्न तुम्हाला तिथूनही येऊ शकतो. आता ग्रेट निकोबार प्रकल्प खूप वादग्रस्त प्रकल्प आहे. देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर चर्चा होत आहे. तर हा नक्की काय प्रकल्प आहे ते बघणं आपल्याला गरजेचं आहे. न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यांचा राष्ट्रीय हरित लवादाच्या विशेष खंडपीठाने ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. आता हा प्रकल्प काय आहे तर कोणी सुचवला हा प्रकल्प? नीती आयोगाच्या पुढाकाराने ग्रेट निकोबार प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 81,000 कोटी रुपये त्याचा खर्च आहे. 166 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हा डेव्हलप केला जाणार आहे. यासाठी 130 चौरस किलोमीटर वन्य जमीन वळवली जाणार असून सुमारे 10 लाख झाडं तोडली जाण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. म्हणजे अंदमान आणि निकोबार बेट समूहामधील निकोबार जे बेट आहे त्या ठिकाणची 10 लाख झाडं तोडली जाण्याची शक्यता आहे या प्रकल्पामुळे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झालेला आहे. इथं काय असणार आहे? एक ट्रान्सशिपमेंट बंदर असणार आहे, एक एकात्मिक शहर असेल, नागरी आणि लष्करी विमानतळ असेल, 450 मेगावॉट क्षमतेचा गॅस आणि सौर ऊर्जा मेगावोल्ट अँपियर क्षमतेचा गॅस आणि सौर ऊर्जा प्रकल्प असेल. ठीक आहे. अंदमान निकोबार बेटे आणि इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे त्याचं अंमलबजावणी केली जाणार आहे. तर या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी, निकोबार प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीला फेरविचार करण्यासाठी एनजीटीने माजी पर्यावरण सचिव लीना नंदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती. त्याच्यानंतर लिव्हिंग रूट ब्रिज सातत्याने चर्चेत असलेलं मेघालयमधील एक प्रसिद्ध हे वारसा आहे तो मेघालयचा. त्या ठिकाणी लिव्हिंग रूट ब्रिज युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी अधिकृतपणे प्रस्ताव सादर केलाय भारताने. तर त्याचं स्थानिक नाव आहे जिंगकिएंग झ्री. जिंगकिएंग झ्री असं म्हणून ओळखलं जातं. आता लिव्हिंग रूट म्हणण्याचं कारण काय तर नदी किनारी 2 झाडं असतात रबराच्या, त्या झाडांच्या मुळापासून हा ब्रिज तयार केला जातो आणि ते जिवंत झाड असतात, त्यामुळे त्याला लिव्हिंग रूट ब्रिज हे नाव मिळालेलं आहे. राज्य मेघालय आहे. मेघालयमधील खासी आणि जयंत या टेकड्यामध्ये हे ब्रिज तुम्हाला पाहायला मिळतात. रबराच्या म्हणजे फायकस इलास्टिका झाडाच्या हवाई मुळापासून हे बनवलेलं
असतात, म्हणजे हजारो वर्ष पासून ते निर्माण केलं जातं आणि तो वारसा अजूनही मेघालयमध्ये टिकून ठेवलेला आहे. तर त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी भारताने प्रस्ताव पाठवलेला आहे. भारत नेदरलँड हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम संदर्भात पुढची न्यूज आहे. हा प्रोग्राम सुरू झालेला आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने फेब्रुवारी 2026 मध्ये भारत नेदरलँड हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे. याच वेळी नेदरलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्रोनिंगेन आणि भारतातील 19 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT संस्था यांच्यात हरित ऊर्जेवरील शैक्षणिक भागीदारीसाठी एका महत्वाच्या करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. भारताने हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम कोणत्या देशासोबत सुरू केला असं विचारलं जाऊ शकतं, तर नेदरलँड सोबत भारताने सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर CSIR NIO किनारपट्टीवरील प्रादेशिक केंद्राचे त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. जानेवारी 2026 मध्ये विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था म्हणून ओळखली जाते. तर त्याचं प्रादेशिक केंद्र सुरू झालं. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचं प्रादेशिक विज्ञान केंद्र कुठं सुरू झालं? विशाखापट्टणम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पॅरिस हवामान करारातून अमेरिका अधिकृतपणे बाहेर पडलेला आहे 27 जानेवारी 2026 ला. आता पॅरिस हवामान करारावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. या करारातून अमेरिका दुसऱ्यांदा बाहेर पडली. याच्यापूर्वी 2017 बाहेर पडण्याची घोषणा झाली होती. 20ला बाहेर पडला, परत 21ला करारात सामील झाला आणि आता परत पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडलेला आहे. हा करार 2015ला पॅरिसमध्ये स्वीकारलेला आहे, त्याच्यामुळे पॅरिस करार या नावाने ओळखला जातो. त्याची अंमलबजावणी कधी झाली? 4 नोव्हेंबर 2016ला अंमलबजावणी झालेली आहे. उद्दिष्ट महत्वाचं आहे. जागतिक तापमानातील वाढ जी आहे पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत 2 अंश सेल्सिअसच्या खाली ठेवणे आणि शक्य असल्यास 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. केरळने स्वतःचं अधिकृत सूक्ष्मजीव घोषित केलेला आहे आणि स्वतःचं अधिकृतपणे सूक्ष्मजीव, राज्य सूक्ष्मजीव किंवा स्टेट मायक्रोब घोषित करणारा केरळ हा देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्या सूक्ष्मजीवाचं नाव काय आहे? बॅसिलस सबटिलिस. बॅसिलस सबटिलिस नावाचा स्वतःचा राज्य सूक्ष्मजीव घोषित केलेला आहे. कोणी? केरळने घोषित केला, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्वतःची इंटरनेट सेवा असणारं पहिलं राज्य आहे. जल बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य जे आहे. संपूर्ण डिजिटल बँकिंग सेवा लागू करणारं पहिलं राज्य जे आहे. आता आपण इकॉनॉमिक्स मध्ये बघितले, एल्डरली बजेट सुरू करणारं, घोषित करणारं पहिलं राज्य केरळ ठरलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चंदीगडने स्वतःच राज्य फुलपाखरू घोषित केलेलं आहे. स्ट्राइप टायगर असं त्या फुलपाखराचं नाव आहे. चंदीगड केंद्रशासित प्रदेशाने स्वतःचं राज्य फुलपाखरू घोषित केलेलं आहे. त्याचं वैज्ञानिक नाव आहे डॅनॉस ज्युनिटिया. ठीक आहे. याला ब्रश फुटेड बटरफ्लाय असं देखील म्हटलं जातं. स्ट्राइप टायगर फुलपाखरू असं देखील त्याचं नाव आहे. महाराष्ट्र हे स्वतःचं राज्य फुलपाखरू घोषित करणाऱ्या देशातील पहिलं राज्य होतं. ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचं स्वतःचं राज्य फुलपाखरू आहे. त्याच्यानंतर अनेक राज्यांनी स्वतःचं राज्य फुलपाखरू घोषित केलेले आहेत. स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे? माया बंदर, अंदमान निकोबार. केंद्र सरकारने स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर विकसित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि हे बंदर कुठं विकसित करण्यात येणार आहे? अंदमान निकोबार बेट समूहातील माया बंदर या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत त्याचा विकास केला जाईल. त्याच्यानंतर जे काही बायोडायव्हर्सिटी संदर्भात करार आहे, राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या पलीकडील जैवविविधता करार हा डीप सी किंवा हाय सी ट्रीटी म्हणून देखील ओळखला जातो. खुल्या समुद्राचा करार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली 17 जानेवारी 2026 ला. महत्वाचा आहे, तारीख विचारली जाऊ शकते. हाय सी ट्रीटी किंवा खुल्या समुद्राचा करार किंवा त्याला
या नावाने देखील ओळखलं जातं. बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिडिक्शन ॲग्रीमेंट, म्हणजे जे काही राष्ट्राचं स्वतःचं अधिकार क्षेत्र आहे त्याच्या पलीकडे जो समुद्र असतो, खोल समुद्र म्हणतात त्याला किंवा हाय सी म्हणून ओळखलं जातं, त्या भागातील जे काही जैवविविधता आहे त्या संदर्भात करार आहे हा 17 जानेवारी 2026 ला त्याची अंमलबजावणी झाली. 2023 मध्ये हा करार स्वीकारण्यात आलेला होता. त्याचं उद्दिष्ट राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या पलीकडील सागरी जैवविविधतेचं संरक्षण आणि त्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. 60 देशांच्या मंजुरीनंतर हा करार अंमलात येणार असं त्याच्यामध्ये तरतूद होती. 60वा देश मोरोक्को ठरलेला आहे. मोरोक्को हा करार स्वीकारल्यानंतर 120 दिवसांनी हा करार अंमलात आला. तर तारीख विचारली जाऊ शकते, 17 जानेवारी 2026 ही तारीख आहे. त्याच्यानंतर ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रोजेक्ट या संदर्भात न्यूज आहे. देशातील पहिल्या खुल्या समुद्रातील पिंजरा आधारित मत्स्यपालन प्रकल्प आहे. ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रोजेक्ट खुल्या समुद्रातील पिंजरा आधारित पहिला मत्स्यपालन प्रकल्प आहे. नॉर्थ बे, श्री विजयापुरम, अंदमान समुद्र या ठिकाणी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ठीक आहे. पोर्ट ब्लेअरचं नाव चेंज करण्यात आलं, श्री विजयापुरम असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. अंदमान समुद्रामध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक पार पडली. तिसरी बैठक कोची, केरळमधील कोची या ठिकाणी पार पडलेली आहे. इनलँड वॉटरवेज डेव्हलपमेंट काउन्सिल, इनलँड वॉटरवेज डेव्हलपमेंट काउन्सिलची तिसरी बैठक कोची या ठिकाणी पार पडली. त्याच्यानंतर रातापानी व्याघ्र प्रकल्पाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. रातापानी हा जो काही मध्य प्रदेशमधील व्याघ्र प्रकल्प आहे त्याला डॉक्टर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असं नाव देण्यात आलेलं आहे. जानेवारी 2026 मध्ये घोषणा झाली. प्रकल्पाचं स्थान कुठे आहे? मध्य प्रदेशमधील रायसेन आणि सिहोर जिल्ह्यामध्ये आहे. तर त्याला आता नवीन नाव डॉक्टर वाकणकर व्याघ्र प्रकल्प देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशचा हा 8वा आणि देशातला 57वा व्याघ्र प्रकल्प आहे. बेडकांच्या 2 नवीन प्रजातींचा शोध लागलेला आहे. लोअर दिबांग व्हॅली, अरुणाचल प्रदेशमध्ये. देशातील बेडकांच्या हे झालं. आर्ला हे महत्वाचा मुद्दा आहे. आर्लम वन्यजीव अभयारण्य त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. कुठं आहे? केरळमध्ये आर्लम फुलपाखरू अभयारण्य आहे. त्याचं आता नामकरण म्हणजे आर्लम वन्यजीव अभयारण्य असं पूर्वीचं नाव होतं, आता आर्लम फुलपाखरू अभयारण्य असं त्याचं नाव केलंय. आणि हे देशातलं पहिलं फुलपाखरू अभयारण्य ठरलेलं आहे. ठीक आहे. देशातलं पहिलं फुलपाखरू अभयारण्य कुठलं? तर आर्लम हे अभयारण्य आहे. केरळमधील कन्नूर या ठिकाणी त्याचं म्हणजे या ठिकाणी ते अभयारण्य आहे. चिनाकन्नी नावाची नदी या अभयारण्यातून जाते. अरुणाचल प्रदेशमध्ये बायो हॅपीनेस प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनने अरुणाचल प्रदेशमधील बायो हॅपीनेस या संकल्पनेवर आधारित नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे. बायो हॅपीनेस या संकल्पनेचे जनक आहेत MS स्वामीनाथन. त्यांच्या नावाने जे काही रिसर्च फाउंडेशन आहे त्यांनी हा प्रकल्प सुरू केला. केईपन्योर जिल्ह्यामध्ये, केईपन्योर जिल्हा आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. केईपन्योर हा देशातला पहिला बायो हॅपीनेस जिल्हा ठरलेला आहे. ठीक आहे. भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेमध्ये UAEचा सहभाग झालेला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या खलिफा विद्यापीठातील संशोधक भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. भारताची ही 45वी अंटार्क्टिका मोहीम आहे. मैत्री नावाचं जे संशोधन केंद्र आहे भारताचं अंटार्क्टिका खंडावर, त्या ठिकाणी हे संशोधक दाखल झालेले होते. पिकांच्या अवशेषांपासून रस्ते बांधणी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. रस्ते बांधणीसाठी वापरल्या जाणाऱ्या बायो बिटुमिनचा व्यावसायिक स्तरावर उत्पादन करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. त्याच्यानंतर मधमाशांना कायदेशीर अधिकार देणारा
पेरू हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. पेरू देशातील अमेझॉन जंगलात आढळणाऱ्या डंख नसलेल्या मधमाशांना म्हणजे स्टिंगलेस बीज कायदेशीर अधिकार देण्यात आलेले आहेत या मधमाशांना, आणि कीटकांना अशा प्रकारे कायदेशीर हक्क देण्याची जगातील ही पहिलीच देश म्हणजे पहिलीच घटना आहे. पेरू हा पहिला देश आहे, लक्षात ठेवा. मधमाशांना कायदेशीर अधिकार देणारा जगातला पहिला देश कुठला आहे? पेरू हा देश आहे. राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळा नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी, त्याचं उद्घाटन जानेवारी 2026 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. युनायटेड किंगडम नंतर जगातील दुसरी अशी प्रयोगशाळा आहे, पर्यावरण मानक प्रयोगशाळा. ठीक आहे, ठिकाण कुठं आहे? नवी दिल्लीला. UK नंतर जगातली दुसरी आहे. हवेच्या प्रदूषणाचे मापन करणाऱ्या उपकरणांची तपासणी, कॅलिब्रेशन आणि प्रमाणीकरण करणं हे तिचं उद्दिष्ट आहे. देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन, त्याची चाचणी सुरू झालेली आहे. हरियाणातील जिंद ते सोनीपत या 90 किलोमीटर लांबीच्या महामार्गावर देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी घेतली जात आहे. मार्ग लक्षात ठेवा, हरियाणा मधला आहे जिंद ते सोनीपत. ठीक आहे. कोचची निर्मिती त्याची ICF चेन्नई या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजे काही हायड्रोजन ट्रेनचे डब्बे आहेत, इंटिग्रल कोच फॅक्टरी आहे चेन्नईला, त्या ठिकाणी केली जाणार आहे. जर्मनीमध्ये जगातली पहिली हायड्रोजन ट्रेन 2018 मध्ये सुरू झालेली होती. आशियातील पहिली चीनमध्ये सुरू झालेली होती. आता भारतामधली पहिली, जिचं हरियाणामधील सोनीपत ते जिंद दरम्यान चाचणी चालू आहे. स्मार्ट ग्रीन ॲक्वाकल्चरल फार्मचं उद्घाटन झालेलं आहे तेलंगणामध्ये. कुठं? कंदुकूर, रंगारेड्डी जिल्ह्यात तेलंगणात अत्याधुनिक मत्स्यपालन केंद्राचं किंवा प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. माउंट बुर्नी तेलोंग ज्वालामुखी चर्चेत होता, त्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला. माउंट बुर्नी तेलोंग असं ज्वालामुखीचं नाव आहे. इंडोनेशियातील सुमात्रा बेट समूहामध्ये हा ज्वालामुखी आहे. थ्री प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केलेलं आहे. मिशन मौसम या प्रकल्पांतर्गत भारताने स्वदेशी बनावटीचं 3D प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केलेलं आहे. त्याचं अनावरण IMDच्या 151व्या स्थापना दिनानिमित्त करण्यात आलं. मिशन मौसमची सुरुवात सप्टेंबर 2024 मध्ये झालेली आहे. भारताला हवामान सज्ज आणि हवामान स्मार्ट बनवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत ते राबवलं जातं. तांदूळ उत्पादनामध्ये भारत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. भारताने चीनला मागे टाकलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक उत्पादन होतं. पंजाबची सर्वाधिक उत्पादकता आहे. 2025 मध्ये वाघांचा 166 वाघांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशमध्ये झालेले आहेत. वाघांचे जे काही मृत्यू झाले 2025 मध्ये, सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशमध्ये झाले. सर्वाधिक वाघ सुद्धा मध्य प्रदेशमध्येच आहेत आणि मृत्यू 55 हे मध्य प्रदेशमध्येच झालेले आहेत. प्रादेशिक संघर्ष हा महत्वाचं कारण सांगितलं जातं. दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना होते. 75% पेक्षा जास्त वाघ महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प भूगोलात वाचलेला असणार. कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम, ठीक आहे, हा करार कोणी लागू केला? युरोपियन युनियन या संघटनेने हा करार लागू केलेला आहे 1 जानेवारी 2026 पासून. कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम, ठीक आहे, कोणत्या संस्थेने लागू केलं विचारलं जाऊ शकतं. युरोपियन युनियनने लागू केला. कधी लागू केला? 1 जानेवारी 2026 पासून. त्याला कार्बन टॅक्स असं देखील म्हटलं जातं. कोणत्या संस्थेने 1 जानेवारी 2026 पासून कार्बन टॅक्स लागू केला? तर युरोपियन युनियनने लागू केलेला आहे. त्याचं उद्दिष्ट काय? तर कार्बन लिकेज रोखणे, म्हणजेच युरोपमधील कंपन्यांनी कडक पर्यावरण नियमांमुळे आपले उत्पादन नियम शिथिल असलेल्या देशांत म्हणजे भारत किंवा चीन सारख्या ठिकाणी हलवू नये यासाठी हा कर लावला जातो. त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना सुरू झालेली आहे. सध्या चर्चेत का आहे? तर 11 फेब्रुवारी 2026 रोजी सहकार मंत्रालयाने
सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेबाबत एक महत्वपूर्ण माहितीपत्रक जाहीर केलेलं होतं. त्याचं पायलट प्रकल्प मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. जगातला सर्वात लांब जंगली साप सापडलेला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नेमणूक रेकॉर्ड झालेला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसी प्रांतामध्ये हा साप सापडलेला होता. त्याचं नाव आहे रेटिक्युलेटेड पायथन. जगातील सर्वात लांब जंगली साप म्हणून तो घोषित करण्यात आलेला आहे. कुठं सापडला? सुलावेसी प्रांतामध्ये, इंडोनेशियाच्या. नाव त्याचं रेटिक्युलेटेड पायथन असं आहे. त्याच्यानंतर पहिले नेट झिरो स्मार्ट शहर. स्वित्झर्लंड मधील दाहोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2000च्या वार्षिक बैठकीत तेलंगणा सरकार आणि संयुक्त अरब अमिराती यांनी भारतात पहिलं नेट झिरो स्मार्ट सिटी विकसित करण्याची भागीदारी केलेली आहे. ठीक आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची दाहोस या ठिकाणी दरवर्षी परिषद होते, बैठक होते. त्यामध्ये तेलंगणा सरकार आणि UAE संयुक्त अरब अमिराती यांनी हा करार केला. कशासाठी? भारतात पहिलं नेट झिरो स्मार्ट शहर विकसित करण्यासाठी. म्हणजे पहिलं स्मार्ट शहर कुठं उभारण्यात येणार आहे? हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. भारताने 2070 पर्यंत नेट झिरोचं टार्गेट ठेवलेलं आहे. त्याच अनुषंगाने देशातलं पहिलं नेट झिरो स्मार्ट शहर हैदराबाद या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे. कुंभलगड वन्यजीव अभयारण्य. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आरवली पर्वतरांगेत स्थित कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करणारी अधिसूचना जारी केलेली आहे. ठीक आहे. आरवली पर्वतरांगेत कुंभलगड नावाचं वन्यजीव अभयारण्य आहे, त्याला इको सेन्सिटिव्ह झोन किंवा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच्यानंतर 16 नवीन पशुधन आणि पोल्ट्री जातीची नोंदणी झाली. सविस्तर माहिती दिलेली आहे, ते वाचून घ्या. डुगॉंगची गणना झालेली आहे. डुगॉंगला समुद्री गाय म्हणून ओळखलं जातं. डुगॉंग हा जो सस्तन प्राणी आहे, भारतीय वन्यजीव संस्थेने तामिळनाडूच्या किनारपट्टीवर फेब्रुवारी 2026 मध्ये सर्वेक्षण केलं. त्याला समुद्री गायी म्हणून ओळखलं जातं. डुगॉंग या प्राण्याला त्यांची संख्या 270 वर असल्याचं दिसून आलेलं आहे. पाल्कच्या समुद्रधुनीमध्ये किंवा पाल्क समुद्रधुनीमध्ये 448 चौरस किलोमीटर क्षेत्रात भारताचं पहिलं डुगॉंग संवर्धन राखीव क्षेत्र सुद्धा विकसित करण्यात येणार आहे. तामिळनाडूमधील जी पाल्कची समुद्रधुनी आहे त्या ठिकाणी डुगॉंग संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीवर सर्वाधिक त्यांची संख्या आढळून येते. जगातील हा एकमेव शाकाहारी समुद्री सस्तन प्राणी आहे. ऑपरेशन स्ट्राईप काय? आंध्र प्रदेशातील पापीकोंडा नॅशनल पार्क मध्ये एक्सप्लोरर नावाच्या एका प्रौढ नर वाघाने त्या वाघाचं यशस्वी पुनर्वसन करण्यात आलं. ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आलेली होती. त्याच्यानंतर हॉर्नबिल रेस्टॉरंट उभारलेला आहे. हॉर्नबिल नावाचा जो काही पक्षी आहे त्यासाठी रेस्टॉरंट, म्हणजे प्रत्यक्ष रेस्टॉरंट त्या ठिकाणी उभारलेलं नाही, तर फळझाडांची लागवड करणं किंवा त्या फळझाडांच्या संवर्धन करणं हे त्याचा उद्देश आहे. छत्तीसगडमधील अचनकमार व्याघ्र प्रकल्पात, त्याला मराठीमध्ये धनेश पक्षी असं देखील म्हटलं जातं हॉर्नबिल, त्याच्या पक्षाच्या संवर्धनासाठी हॉर्नबिल रेस्टॉरंट ही संकल्पना राबवण्यात येत आहे. म्हणजे त्या पक्षाचे जे काही आवडीचे फळं आहेत ती फळं देणारी झाडं जंगलात विशिष्ट भागांना म्हणजे असणाऱ्या भागांना रेस्टॉरंट म्हटलं जातं. तर बैगा सारख्या स्थानिक आदिवासी समुदायांना हॉर्नबिल गार्ड्स म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे छत्तीसगडमध्ये. मधमाशी कॉरिडॉर प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. कोणी घेतलेला आहे निर्णय? भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाहीद्वारे देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्गांच्या कडेला मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. मधमाशी कॉरिडॉर लक्षात ठेवा, नाहीद्वारे राबवला जात आहे. देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला हा राबवला जाणार आहे. जे काही महामार्गावर 40 लाख झाडे त्यासाठी लावली जाणार आहेत.
केरळद्वारे राज्य विशिष्ट आपत्ती जाहीर करण्यात आलेली आहे. केरळने एक अधिकृत आदेशाद्वारे किनारपट्टीवरील भरतीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती जाहीर केलेली आहे. म्हणजे किनारपट्टी भागामध्ये भरती व ओहोटी येत असते, भरतीमुळे पाणी किनाऱ्याकडे येत असतं, त्यामुळे जे काही पूर येतात त्याला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित केलेली आहे केरळने. आणि अशा प्रकारचा निर्णय घेणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. देशातलं दुसरं ट्युलिप गार्डन पालमपूर या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यामध्ये पालमपूर या ठिकाणी. आपण मागे बघितलंय देशातलं सर्वात मोठं ट्युलिप गार्डन श्रीनगर या ठिकाणी आहे. जम्मू काश्मीर मधलं जे श्रीनगर शहर आहे त्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे. त्याच्यानंतर भारतातलं जे दुसरं ट्युलिप गार्डन आहे ते हिमाचल प्रदेशमधील पालमपूर या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे. त्याचं उद्घाटन फेब्रुवारी 2026 मध्ये झालेलं आहे. देशातील दुसरं सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे श्रीनगर या ठिकाणी पहिलं आहे. पँगोलिनच्या शिकारीवर बंदी घातलेली आहे. नागालँड मधील युनायटेड संगतम लिखुमपुमजी या सर्वोच्च आदिवासी संस्थेने त्यांच्या अधिकार क्षेत्रात पँगोलिनच्या, त्यालाच खवले मांजर म्हणून ओळखलं जातं, त्याच्यावर त्यांच्या शिकारीवर बंदी घातलेली आहे. ठीक आहे. पँगोलिनला खवले मांजर म्हटलं जातं. जगातील सगळ्यात तस्करी होणारा हा प्राणी आहे. त्याच्या शिकारीवर नागालँड मधील आदिवासी समुदायाने बंदी घातलेली आहे. जेझानी चक्रीवादळ आलं होतं मदागास्कर मध्ये, हे आलेलं आहे फेब्रुवारी 2026 मध्ये. नैऋत्य हिंदी महासागरात त्याची निर्मिती झालेली होती. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात जे काही नियम आहेत ते 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेले आहेत. त्याच्यानंतर गंगा नदी व तिच्या उपनदीमधील जैवविविधता टिकवण्यासाठी नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने इंडियन स्कीमर हा प्रकल्प राबवला जात आहे. त्या दोन संस्थांच्या माध्यमातून. इंडियन स्कीमर नावाचा एक पक्षी आहे, वाळूमध्ये आपली स्वतःची घरटी घालत असतो किंवा अंडी घालत असतो. त्यांचं संवर्धन करण्यासाठी नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी याद्वारे त्याचं संवर्धन केलं जाणार आहे. त्याच्यानंतर पोपोकॅटेपेटल ज्वालामुखी मेक्सिकोमधील नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या एका पथकाने पोपोकॅटेपेटल या जगातील सर्वात धोकादायक ज्वालामुखीपैकी एकाच्या अंतर्भागाची पहिली त्रिमितीय प्रतिमा तयार केलेली आहे. म्हणजे जी काही हा ज्वालामुखी आहे पोपोकॅटेपेटल, त्याचा 3D नकाशा तयार केलेला आहे किंवा 3D प्रतिमा तयार केलेली आहे. मेक्सिको मधील शास्त्रज्ञांनी ही कामगिरी केली आणि मेक्सिको मधला तो ज्वालामुखी आहे. देशातील पहिली कार्बन डायऑक्साईड स्टोरेज विहीर, देशातील पहिली कार्बन डायऑक्साईड स्टोरेज विहीर IIT मुंबई आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे IIT मुंबई आणि NTPC यांनी संयुक्तपणे देशातील पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक चाचणी विहीर यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. कोणत्या राज्यामध्ये? झारखंड या राज्यामध्ये पाखरी बरवाडी परिसरामध्ये ही चाचणी पूर्ण केलेली आहे. कैमूर वन्यजीव अभयारण्य बिहारमध्ये आहे. बिहार सरकारने या अभयारण्याला दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कैमूर वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला बिहार सरकारने मंजुरी दिलेली आहे. देशातला पहिला स्वदेशी ग्रीन युरिया प्रकल्प कोणी सुरू केला? NTPC ची उपकंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि औद्योगिक समूह असागो यांच्यात यासाठी महत्वाचा करार झालेला आहे. आंध्र प्रदेशातील पुदिमडका येथे भारतातला पहिला स्वदेशी ग्रीन युरिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. खाऱ्या पाण्यातील मगरींची गणना झाली. ओडिशा वन पर्यावरण विभागाने हे मगरींची गणना केलेली आहे. त्यानुसार ओडिशामधील मगरींच्या संख्येत वाढ होऊन 1858 वर पोहोचलेली आहे. हा जो हिमखंड आहे A23A हिमखंड, तो सध्या चर्चेत आहे. चीनच्या
फेनग्यून 3D उपग्रहाने A23A जगातील सर्वात मोठा हिमखंड ची छायाचित्र घेतलेली आहेत. त्याचं मूळ आकारमान सुमारे 4170 चौरस किलोमीटर एवढे होते. आता त्याच्यामध्ये घट झालेली आहे, म्हणजे तो वितळत आहे. 1986 ला हा हिमखंड अंटार्क्टिकाच्या फिल्चनर आईस सेल्फ वरून वेगळा झालेला होता आणि तो जगभरामध्ये प्रवास करत होता. समुद्रामध्ये तो वाहत जात होता. तर सातत्यानं त्यांचं घनफळ वगैरे कमी होत आहे. तर A23A हिमखंड लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ब्रँड्स हेजहॉग प्रजातीची नोंद झाली. जम्मू काश्मीरच्या राजौरी पुंछ क्षेत्रात पहिल्यांदाच हा सस्तन प्राणी आहे ब्रँड्स हेजहॉग, त्याची नोंद झालेली आहे. दुर्मिळ ब्लॅक कोरल सापडलेला आहे. न्यूझीलंडच्या फिओर्डलँड येथील खोल समुद्रामध्ये सागरी शास्त्रज्ञांना दुर्मिळ ब्लॅक कोरल किंवा काळे प्रवाळ सापडलेला आहे. न्यूझीलंडमध्ये सापडलं, हे लक्षात घ्या. मायोन ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. फिलिपाईन्स सरकारने अलर्ट जाहीर केला, म्हणजे हे ज्वालामुखी कुठं आहे? फिलिपाईन्स मध्ये आहे. तिथल्या ज्वालामुखीचा हा उद्रेक झालेला आहे. त्याच्यानंतर काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प पंतप्रधान मोदी यांनी जानेवारी 2026 मध्ये आसाम मधील नौगाव जिल्ह्यात 6957 कोटी रुपयांच्या काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचं भूमिपूजन केलेलं आहे. हा प्रकल्प कुठं आहे? आसाम राज्यामधील नौगाव जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पप्परफिश विषबाधेचं पहिल्यांदाच प्रकरण आढळलेलं आहे. पप्परफिश वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित प्रकरण पहिल्यांदाच उघडकीस आलं. गुजरातच्या वेरावळ येथील एका 23 वर्षीय तरुणाला त्या माशाची विषबाधा झालेली आहे. त्याच्यानंतर पार्वती आर्गा पक्षी अभयारण्य चर्चेत आहे. पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालयाने डिसेंबर 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात असलेल्या पार्वती आर्ग अभयारण्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे, इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून पार्वती आर्ग पक्षी अभयारण्याला घोषणा केली. उत्तर प्रदेशमध्ये हे अभयारण्य आहे. निरंतर मंचाची बैठक केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली 12 जानेवारी 2026 रोजी निरंतर मंचाची महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. ठीक आहे, त्याचं पूर्ण रूप काय? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड ऍप्लिकेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस टू ट्रान्सफॉर्म, अडॅप्ट अँड बिल्ड रेझिलियन्स असे त्याचं पूर्ण रूप आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये वणवा लागलेला होता. उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यामध्ये ही व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहे. त्याच्यानंतर जंगली म्हशींसाठी आंतरराज्य करार झाला 2 राज्यामध्ये. मध्य प्रदेश आणि आसाम राज्यांमध्ये जंगली म्हशींचे देवाणघेवाण करण्यासाठी हा करार झालेला आहे. आसाम राज्य मध्य प्रदेशला काही म्हशी त्या ठिकाणी देणार आहे. या ज्वालामुखीवर आपण चर्चा केलेली आहे. पिटोन डे ला फोर्नेस ज्वालामुखी फ्रान्सच्या ला रियुनियन बेटावरील पिटोन डे ला फोर्नेस ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. ठीक आहे, हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे विचारलं जाऊ शकतं. तर फ्रान्स या देशाचा एक प्रदेश आहे. ला रियुनियन बेट हे हिंदी महासागरातील बेट समूह आहे. फ्रान्सचा तो स्वायत्त प्रदेश आहे. तर त्या प्रदेशामध्ये पिटोन डे ला फोर्नेस हा ज्वालामुखी आहे. त्याचा उद्रेक अलीकडे झालेला आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, अशा प्रकारे आपलं कृषी व पर्यावरण घडामोडी या ठिकाणी संपलेल्या आहेत. आज आपण एकूण 4 टॉपिक घेतलेले आहेत. 5वा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. 41व्या अंकामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीच्या घडामोडी आहेत. 4 टॉपिक आपण बघितलेले आहेत. पुढच्या टॉपिक मध्ये आपण पुढचा जो 5वा टॉपिक आहे आणि त्यानंतर जे टॉपिक आहेत ते बघूयात. ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कमेंट करत राहा आणि लाईक शेअर करत राहा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.